नमस्कार. वलयांकितच्या आजच्या या भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज गुरुपौर्णिमा. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर वलयांकितचा पहिला पॉडकास्ट होणार आहे. वलयांकितच्या आजच्या या पहिल्याच पॉडकास्टमध्ये आपल्याशी गप्पा मारायला ज्या पाहुण्या म्हणून आपल्याला लाभल्या आहेत त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत आदरानं नाव घेतलं जातं. अत्यंत ध्येयवादी, धाडसी, कणखर, पाहता क्षणी धाक वाटावा, आदरयुक्त दरारा वाटावा अशा, पण मनाने अतिशय प्रेमळ, ज्ञानदानाचा तब्बल 38 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, सतत नवनवीन सृजनशील कल्पनांमध्ये रमणाऱ्या आणि त्या प्रत्यक्षात उतरवताना झपाटून वाघासारखं काम करणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघबाई. वलयांकितमध्ये बाई आपलं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरूंना वंदन करून आजचा हा आपला भाग आपण सुरू करूया. बाई, तुमच्या आशीर्वादाने आमचा हा पहिलाच पॉडकास्ट आहे, त्यामुळे तुमचा आशीर्वाद मिळाल्यामुळे मला खात्री आहे खूप अप्रतिम रंगणार आहे आणि पॉडकास्टची ही सिरीज आमची खूपच छान भरत जाईल अशी मला खात्री आहे, कारण तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. बाई, नुकत्याच 30 जूनला मुख्याध्यापिका या पदावरून आपण अत्यंत जबाबदारीच्या आणि आदराच्या पदावरून आपण सेवानिवृत्त झालात. तुमची पहिली 38 वर्षांची पहिली इनिंग ही खूपच यशस्वी आहे. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आज आपण आजच्या या भागामध्ये तुमच्या अफाट कार्याचा आढावा घेणारच आहोत, पण मला अगदी सुरुवातीलाच तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं बालपण कुठं गेलं आणि त्या बालपणाविषयीच्या काही खास आठवणी प्लीज सगळ्या प्रेक्षकांना. नमस्कार. मी पूर्वीची कल्पना मोतीराम पवार, पूर्वाश्रमीची. माझं माहेर कळवण तालुक्यात जुनीवेज या ठिकाणी होत आहे आणि लहानपणी आमची शाळा, आत्ताच्या ज्या मुलांच्या शाळा असतात तशी शाळा नव्हती. आमची शाळा मारुतीच्या पारावर भरायची. तिथे मारुतीचं मोठं मंदिर होतं आणि त्या मंदिराला मोठा पार होता आणि त्या पारावर ती शाळा भरायची. गुरुजी आमचे पहिली, दुसरी, तिसरी सगळे वर्ग एकत्र गटागटाने घ्यायचे आणि त्यानुसार तो अभ्यास चालायचा. नंतर तिसरी, चौथीला जरा छोटे छोटे वर्ग मिळाले. ते वर्ग दर शनिवारी आम्ही शेण आणायचं, सारवायचं आणि नंतर मग शनिवारी घरी जायचं. अशा सारवलेल्या जमिनीत कौलारू इमारतीमध्ये पुढे 4थी पासून माझं शिक्षण झालं. बालपण हे बालपण देगा देवा असं आपण म्हणतो, तसं बालपण हे सगळ्यांचं छानच असतं. आणि त्या बालपणामध्ये आईवडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच कष्टाची सवय झाली आणि त्या कष्टाची जाणीव राहिली आणि ती जाणीव ठेवूनच आपण पुढे काम करत गेलो, कष्ट करत गेलो आणि फळाची अपेक्षा ठेवली नाही की आज मी हे काम केलं त्याच्या बदल्यात मला काय मिळणार आहे याची अपेक्षा कधीही केली नाही. आणि त्यामुळे माझं बालपणही छान गेलं आणि अशा पद्धतीने माझं शिक्षण झालं. वा, मला वाटतं ही बालपणामध्ये गरिबी आणि त्यामुळे मला परिस्थितीमुळे माणसाला लवकर शहाणपण येतं म्हणतात ना, तसं तीच आणि ती संस्कारांचे मुळं तुमच्या मनामध्ये अगदी बालपणामध्येच खोलवर रुजली. म्हणूनच मला वाटतं नवीन मराठी शाळा असेल किंवा तुम्ही जिथं 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 गेलात तिथं तुम्ही तुमच्या कार्यातून आणि तुमच्या प्रभावाने एक वटवृक्षासारखं त्याचं रूपांतरण झालं. खूप छान. आणि मला खात्री आहे तुमच्या ह्या प्रत्येक टप्प्यामधल्या प्रवासामधनं प्रत्येक वाक्यातून आम्हा सगळ्यांनाच खूप शिकायला मिळणार आहे. आज खूप खूप धन्यवाद बाई. हा, आणि थोडं की तुम्ही किती भावंड एकूण होता आणि एकूण घरी कसं वातावरण होतं? मला 7 बहिणी आहेत. मी 6 नंबरची आहे आणि भाऊ नाहीये. पण सगळ्या मुली असताना सुद्धा माझ्या वडिलांनी ह्या मुली आहेत आणि यांच्यावर चिडचिड करणं, मारणं किंवा त्यांचा रागराग करणं असं कधीही केलं नाही. उलट आम्हाला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं आणि लक्षही मात्र आमच्यावर तेवढंच होतं. त्यांनी संस्कार छान केले आणि त्यामुळे आम्ही घडू शकलो. त्यांनी एवढ्या 7 मुली असून सुद्धा सगळ्यांना शिक्षण दिलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. माझी एक मोठी बहीण शिक्षिका आहे, एक इरिगेशन खात्यात आहे, मी शिक्षिका आहे. असं सगळ्यांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने शिकवलं, लग्न केली आणि त्यांच्या सासरी पाठवलेली माणसं सुद्धा सासरीचे सगळे छान मिळाली आणि सगळ्या बहिणींचं आज सगळ्यांचं छान आहे. वा, क्या बात आहे.
आमचा एक बाई पण भारी देवानाचा पिक्चर आला होता, त्यात 6 बहिणी होत्या, त्यांना मागं टाकून तुम्ही तुम्ही 7 बहिणी आहात पुढे. तर आता या बहिणींमध्ये सगळ्यात जास्त खोडकर कोण होतं, किंवा अजूनही आजही कोण जास्त खोडकर आहे? खोडकर अशा म्हणजे लहानपणी सगळेच जण थोडे थोडे असतात खोडकर, की कामाची वेळ आली की आता एकीचं लग्न झालं, मग हा. दुसरी मोठी आहे, मग ती दुसऱ्यांना काम सांगणार, ती बॉसिंग करणार, मग हे काम कर ते काम कर सगळं एकीलाच सांगणार, असं थोडंसं होतं. पण त्यातल्या त्यात मी खोडकरही होते, प्रेमळही होते आणि हट्टी पण होते. पुढे तुम्हाला शिक्षक व्हावं असं तुमच्या मनात लहानपणीच मनात तुम्ही ठरवलं होतं का? कुठल्या टप्प्यावर किंवा कुठल्या ह्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये ती प्रेरणा निर्माण झाली की आपण शिक्षक व्हावं? कारण मला असं वाटतं की शिक्षक हाच एकमेव असा आहे की जो समाज घडवतो. म्हणजे आज देशाची सेवा करणे, म्हणजे मला स्वतःला पर्सनली सैनिकांबद्दल, आपल्या प्रत्येकालाच, प्रत्येक भारतीयांना, देशवासियांना सैनिकांबद्दल नितांत आदर आहे मनामध्ये. तितकाच बळीराजा, शेतकऱ्यांबद्दल, शिक्षकांबद्दल, हे सगळे मेन पिलर्स आहेत. प्रत्येक पिलरच मला वाटतं महत्वाचा असतो. पण जसं सैनिक आहेत जे रक्षण करतात, पण त्यांना सुद्धा घडवणारा पहिला कोण असतो तो शिक्षकच असतो. तर असं शिक्षक व्हावं असं आपल्या मनात कधी आलं? लहानपणी जेव्हा माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्याच्या आधी माझी एक बहीण शिक्षिका झाली होती. मग वडिलांची परिस्थिती नसताना त्या बहिणीने आम्हा सगळ्यांना प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंत दिलं. 10वी नंतर काय करायचं, मग त्यावेळेला मला खूप इच्छा होती की मला मिलिटरी किंवा असं इन्स्पेक्टर वगैरे असं त्या फील्डमध्ये जायची इच्छा होती. तुम्ही झाला पण असं, कारण तुम्ही तशाचा तडफदार एकदम आहे. मला त्याची जास्त क्रेज होती. पण त्यावेळेला मुलींना एवढं पुढाकार किंवा पुढारलेलं नव्हतं. किंवा आई वडील म्हणायचे नाही, मोठी बहीण शिक्षिका झाली ना मग तू पण त्याला गेली की ते मुलींच्या दृष्टीने ते सुरक्षित असतं, असं त्यांचं त्यावेळेचं मत. आणि नंतर मग त्यांनी मला डीएडला पाठवलं. पण त्याच्या आधी पूर्वी असं होतं की डीएडला ज्या त्या तालुक्यामध्ये, म्हणजे नाशिक जिल्हा असेल तर नाशिक जिल्ह्यामध्येच प्रवेश घ्यायचा. ओके. मला पुणे जिल्ह्यात, बहीण माझी 2 नंबरची पुणे जिल्ह्यात होती. अशोक राऊत त्यांचं नाव, त्या बहिणीच्या मिस्टरांचं. ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक सेवक होते, शिपाई होते. नंतर त्यांनी परीक्षा दिली, मग क्लार्क झाले, नंतर पुढची परीक्षा दिली आणि मॅनेजर होऊन आता रिटायर झाले. पण आम्ही जेव्हा त्यांच्याकडे शिकायला आलो तेव्हा ते क्लार्क होते आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती तेवढीच साधारण होती, खूप काही नव्हती. पण मग 1 वर्ष मी गॅप घेतला, इकडे ऍडमिशन मिळत नव्हतं म्हणून. मग 1 वर्ष गॅप घेतल्यानंतर पुण्याची रहिवासी ग्रामपंचायतीतून दाखला घेतला की मी पुण्याची रहिवासी आहे. आणि नंतर मला 1 वर्षानंतर हिंगणे श्री शिक्षण संस्था, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या शाळेत मला डीएडला प्रवेश मिळाला कॉलेजला. आणि मी त्या कॉलेजला 2 वर्ष हॉस्टेलमध्ये राहिले आणि त्या हॉस्टेलचा सगळा खर्च माझ्या मेवण्यांनी केला. नंतर पुढे नोकरीला लावण्याची खटपट त्यांनी केली. त्याच्यानंतर मग माझं लग्न, डिलेव्हरी इथपर्यंत त्यांनी माझं केलं. त्यामुळे आज जी काही आहे ती त्यांच्यामुळे मी आहे. वा वा वा. मित्रांनो, आपण बाईंच्या या गप्पांमधनं अनुभवतोय, आपल्याला खूप शिकायला मिळतंय की खडतर संघर्षाशिवाय, कष्टाशिवाय फळ नाही. आणि हसतमुखानं, त्याचं उगाच कुठं असं बर्डन नाही की माझी ही परिस्थिती आहे. बाईंना कधीच असं निराश आम्ही कधी बघितलंच नाही. अशा हसतमुख आणि प्रसन्न आणि कॉन्फिडंट तेवढ्याच. तर मला वाटतं ही सगळी बीज त्या वयात तुमच्या मनामध्ये रुजली आणि तुमच्या पाठीशी पण असे उभे राहिले. आणि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, ती वास्तूच इतकी चैतन्यमय आहे की तिथं पाऊल ठेवलं तरी त्या लहरी जाणवतात आपल्याला. आणि अशा वास्तूमध्ये, अशा अप्रतिम पवित्र ह्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळालं. खूपच छान. तर पुढचं एक प्रश्न आहे की शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग पुढचा प्रवास कसा होता? म्हणजे तुम्ही लगेचच शिक्षक म्हणून रुजू झाला का काय, कसं होतं तो काळ? माझं डीएड झालं 86-87 मध्ये. ओके. त्याच शाळेमध्ये नवीन मराठी शाळेच्या शिक्षिका मीरा कुलकर्णी, त्यांचे मिस्टर हिंगणे श्री शिक्षण संस्थेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये क्लार्क होते. आणि मग त्यांनी सांगितलं की नवीन मराठी शाळेमध्ये एसटीच्या जागा आहेत, तुला जर नोकरी करायची असेल तर तिथे तू अर्ज कर, बघू आपण काय होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार मी तिथे अर्ज केला. आणि मग त्यावेळेला फोन किंवा मोबाईल असं काही नव्हतं. मग शाळेचा शिपाई मला घरी सांगायला आला की तुम्हाला शाळेत बोलवलं. मग मी मार्च-एप्रिलमध्ये
आले अर्ज केल्यानंतर माझा पत्ता शोधत शिपाई आला आणि त्यांनी मग सांगितलं. मग मी मार्च एप्रिलचा महिना होता, सगळे शिक्षक असे गोल करून सतरंजीवर बसून आपापले पेपर तपासत होते, रिझल्टचं काम चाललं होतं. मग माझा इंटरव्ह्यू त्यांनीच सगळ्यांनी घेतला. भडकमकर बाई होत्या, पावगी बाई होत्या, मीरा कुलकर्णी बाई होत्या, धारणे बाई होत्या. त्यांनी सगळ्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांना काय वाटलं असेल ते सगळे प्रश्न मला त्यांनी विचारलं आणि त्यांना माहिती होतं हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये जे शिक्षक तयार होतात ते कसे तावून सुलाखून तिथे तयार केले जातात हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी माझी सगळ्या प्रकारची चाचपणी केली आणि सांगितलं की तू आम्हाला आवडलीस, आम्ही तुला पुढचा निरोप दिल्यानंतर तू ये. आणि मग मी पण त्यांना सांगितलं की जसे तुम्ही म्हणालात की तू मला आवडली तसं मला तुम्ही पण आणि शाळा पण खूप आवडली. त्यामुळे तुम्ही जर बोलवलं तर मी नक्की या शाला मातेची सेवा करीन. आणि मग 8 दिवसांनी पुन्हा त्यांचं सेवक माझा निरोप घेऊन आले की तुम्हाला शाळेमध्ये रुजू व्हायला बोलवलं. आणि 8 सप्टेंबर 87 मध्ये 9 सप्टेंबर 1987 साली माझी कायमची नेमणूक त्यांनी केली शाळेमध्ये शिक्षिका म्हणून आणि परमनंट लेटर माझ्या हातात दिलं आणि तेव्हापासून मी शिक्षिका म्हणून त्या शाळेत लागली. वा, म्हणजे शाळेच्या विषय शाळेशी तुमचं लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं असं आपण म्हणूया. मुलांना शिकवत असताना तुमचा सर्वात जास्त आवडीचा विषय कोणता होता? म्हणजे तुम्ही रुजू झालात तेव्हा कोणकोणते विषय शिकवत होतात शाळेमध्ये? आता प्राथमिक शिक्षण म्हटल्यानंतर प्राथमिक शिक्षकाला भाषा, गणित, इंग्रजी, कला, चित्रकला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे सगळे शिक्षक एकाच शिक्षकाला घ्यावे लागतात. प्रायमरी शाळेमध्ये क्रीडा टीचर नसतो, त्यामुळे क्रीडा आपल्याला घ्यायला लागतं. चित्रकला नसतं, जशी असेल तशी चित्रकला, पण त्यातूनही चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळे विषय शिकवले. त्यातल्या त्यात माझा शिकवण्याचा विषय जास्त आवडीचा म्हणजे माझं CPED झालं होतं आणि मला खेळाची प्रचंड आवड होती. मी DED असताना सुद्धा व्हॉलीबॉल प्लेअर होते, खो खो प्लेअर होते, डॉजबॉल प्लेअर होते आणि सगळ्या कार्यक्रमांमध्ये माझा सहभाग असायचा. क्या बात आहे. बाई कशा ऑलराऊंडर आहेत हे आपल्याला हळूहळू आता उलगडायला लागलंच आहे. म्हणजे कारण या बाईंनीच आता जसं सांगितलं की सगळेच विषय प्राथमिक शिक्षकांना म्हणजे प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना सगळे विषय एका शिक्षकाला शिकवायला लागतात. तर बाईंनी आता जसं सांगितलं की सगळेच विषय बाईंना आवडायचे, पण त्यातूनही खास करून त्यांना खेळामध्ये जास्त रुची होती आणि याचं एक आपल्याला पुढं नंतर गुपित उलगडणार आहे. क्रीडाविषयीच्या त्यांच्या या गोडीमुळे पुढं काय निर्माण झालं, त्यातून काय घडलं. वा. 1 मार्च 2016 रोजी तुम्ही मुख्याध्यापिका पदाची जबाबदारी स्वीकारली. मला इथे एक असं विचारावं वाटतंय बाई की तुम्ही जेव्हा रुजू झालात मुख्याध्यापिका म्हणून तेव्हा मराठी शाळांची काय स्थिती होती आणि या पदावर आल्या आल्या तेव्हाच्या एकूणच परिस्थितीला तुम्ही कसं टॅकल केलं? नक्कीच तेव्हा काही आव्हानं असतील, काही समस्या असतील आणि खास करून मराठी माध्यमाबद्दल, कारण तुम्ही नवीन मराठी शाळा ही एकमेव मला वाटतं अशी शाळा की उत्तम उदाहरण म्हणजे अशी शाळा असावी हे तुम्ही मागच्या 10 वर्षामध्ये ना असं काळ्या दगडावरची रेघ कोरून ठेवलेली आहे आणि इतका मोठा आदर्श निर्माण केलाय. पण 16 साली ज्यावेळेस तुम्ही रुजू झाला तेव्हा नक्कीच तशी परिस्थिती नसणार आहे. तर त्यावेळेची ती परिस्थिती आणि तुम्ही काय काय केलं जरा प्लीज सांगाल त्याबद्दल. मी DED करून या शाळेत 28 वर्ष जवळजवळ शिक्षिका म्हणून नोकरी केली आणि त्याच्यानंतर मी 1 मार्च 2015 पासून मुख्याध्यापिका या पदावर जेव्हा रुजू झाले तेव्हा आमच्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक हे महर्षी धोंडो केशव कर्वे होते आणि तिथून पुढे सगळे दिग्गज, त्यांच्यापासून सगळे दिग्गज मुख्याध्यापक होते आणि यांनी या शाळेसाठी किती योगदान दिलंय आणि त्यांच्या लाईनीत आपण बसणार आहोत तर आपण सुद्धा शाळेसाठी काहीतरी योगदान चांगलं दिलं पाहिजे, चांगलं शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे हे त्या खुर्चीत बसल्यानंतर मला आपोआप त्यांच्याकडून ती प्रेरणा मिळत गेली. मराठी शाळांचं म्हणाल तर आत्ता अशी परिस्थिती आहे की मराठी शाळा शासन हे बंद करत चाललेले. ज्या शाळांचा पट 20 असेल तर त्या शाळा बंद करत चाललेले. पण ह्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. त्यामुळे मराठी शाळांसाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजे. आपल्या शाळेमध्ये तसे भौतिक सुविधा थोड्या कमी होत्या आणि शैक्षणिक वातावरण किंवा खेळातून शिक्षण
आता जे NEP मध्ये कौशल्यावर आधारित जे शिक्षण आलं ते आपल्या शाळेत पूर्वीपासून चालत आलेलं आहे. पण त्या उपक्रमांमध्ये अजून मी भर घातली आणि ते चांगल्या प्रकारे अजून कसे करता येतील यासाठी खूप प्रयत्न केले. यासाठी शाळेमध्ये पहिल्यांदा की जी मुलं अभ्यासामध्ये मागे राहतात तर त्या अप्रगत मुलांसाठी विविध फाउंडेशनची मदत घेतली. सृजन फाउंडेशन असेल, आणखीन मॉरिश फाउंडेशन असेल, तर या फाउंडेशनची मदत घेतली आणि या अप्रगत मुलांना रोज बाजूला काढून त्यांचे वेगळे तास बसवून दिले आणि ती मुलं जशी जशी प्रगत होत गेली तशी तशी त्यांची संख्या कमी होत गेली आणि त्यात पुन्हा नवीन प्रवेश घेतलेल्यांची संख्या ऍड करत राहिली. अजूनही तो प्रोजेक्ट चालू आहे. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त आपल्या अभ्यासामध्ये प्रगती करता येते आणि पालकांनाही त्यातून दिलासा मिळतो. शाळेसाठी अनेक उपक्रम करायचे होते. जसं मुलांना शाळेमध्ये ओपन जिम पाहिजे की मुलांच्या शारीरिक तंदुरुस्त मुलं राहिली पाहिजे, त्यांचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, शारीरिक विकास झाला पाहिजे. त्यांचे जे कोश आहेत 5, आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश, असे जे 5 कोश आहेत त्या कोशांची वाढ होऊन मुलं सर्वांगीण विकासाकडे कशी जातील या पद्धतीने त्यांच्यासाठी काय शाळेमध्ये आपल्याला निर्माण करायचं आहे. तर पहिल्यांदा मी शाळेमध्ये जेव्हा लागले मुख्याध्यापिका म्हणून तेव्हा शाळेसाठी मी मुलांसाठी ओपन जिम निर्माण केली की त्यामुळे मुलं शाळेत आल्यानंतर त्यांना थोडा वेळ आहे, कारण घरी गेल्यावर मुलं सतत मोबाईल किंवा TV, त्याच्यामुळे ग्राउंडवर मैदानावर खेळणं हे मुलांना माहितीच नाही. त्यामुळे मुलं थोडी जरी पडली तरी हात मोडतो, पाय मोडतो, काहीतरी दुखापत होते. त्यामुळे मुलं अशी मजबूत झाली पाहिजे, शरीराने तंदुरुस्त झाली पाहिजे. म्हणून मी शाळेच्या आवारामध्ये ओपन जिम बसवली की जेणेकरून शाळा भरल्यानंतर, शाळा सुटल्यानंतर, मधल्या सुट्टीत, छोट्या सुट्टीत मुलांना त्या जिमवर खेळता येईल आणि मुलं भरपूर त्याचा आनंद घेत आहेत. नंतर खेळण्यांची बाग होती. काही माजी विद्यार्थ्यांकडून खेळाचं साहित्य त्या बागेमध्ये बसवले की त्या खेळण्याच्या बागेमध्ये मुलांना छानपैकी सगळ्या खेळ खेळता यावे. त्याच्यानंतर मुलांना बौद्धिक खाद्य मिळावं. गणित हा विषय जनरली सगळ्यांना, गणित म्हटलं की भीती वाटते, मुलांना टेन्शन येतं गणित विषयाचं. मग हे हसत खेळत खेळातून शिक्षण कसं देता येईल यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिली मराठी माध्यमाच्या शाळेसाठी पहिली गणित प्रयोगशाळा मी नवीन मराठीत उभी केली, पालक सहभागातून उभी केली. पालकांनी यासाठी अतिशय सहकार्य केलं आणि सुंदर अशी गणित प्रयोगशाळा केली, त्याचं ओपनिंग केलं. आणि आज गणित शिकवायचं असेल की माझे सगळे शिक्षक त्या लॅबमध्ये जाऊन मुलांना त्या घटकावर जाऊन ते साहित्य वापरून वेगळ्या वातावरणात नेऊन खेळातून गणित शिकवतात. त्यामुळे मुलांची गणिताची पूर्ण भीती गेलेली आहे. तसंच विज्ञानाचं सुद्धा, विज्ञानामध्ये मुलांची चौकस बुद्धी वाढली पाहिजे आणि मुलांनी विज्ञानाकडे वळलं पाहिजे. एखादा शास्त्रज्ञ सुद्धा यातून उद्या भविष्यात तयार झाला पाहिजे. म्हणून आमच्या विज्ञान वर्गासाठी सुद्धा माजी विद्यार्थ्यांकडून CSR फंडातून विज्ञान वर्गाचं छान नूतनीकरण केलं. त्याच्यामध्ये चांद्रयान 3, सूर्यमाला, सगळे आंतरइंद्रिय, बाह्य इंद्रिय, त्यांची सगळी माहिती, हे सगळं त्या प्रयोगशाळेमध्ये ठेवलेलं आहे. आणि विज्ञानाचे तास असतील तेव्हा शिक्षक त्या विज्ञान वर्गात जाऊन मुलांना विज्ञान विषयाच्या घटकावरचं मार्गदर्शन करतात. त्यामुळे मुलांची चौकस बुद्धी सुद्धा वाढली आणि मुलं प्रगतशील आज मला जाणवत आहे. क्या बात आहे. हो, हे ऐकून खरं तर निशब्द झालोय बाई, कारण हे इतकं आदर्श उदाहरण आहे. बाईंनी असं कुठलाच घटक, विषय किंवा शिक्षणासाठी सर्वांगीण विकास, आपण नुसतंच म्हणतो सर्वांगीण विकास म्हणजे काय हे मला वाटतं आता बाईंनी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्या सगळ्या जर आपण सगळ्यांनीच आत्मसात केल्या, किंवा विशेष करून मला असं एक आवाहन करावं असं वाटतं, एक प्रेमळ, की शाळांनी मराठी माध्यमाच्या जी परिस्थिती आज येऊन ठेपलेली होती किंवा अजूनही आहे खरं तर, की पटसंख्या कमी होत जाते, तर ती पटसंख्या सुधारण्यासाठी बाईंनी किती छान एक क्लुप्ती वापरली म्हणा, किंवा त्यात काम केलं. किंवा फक्त बौद्धिक विकासच नाही तर शारीरिक विकास व्हायला पाहिजे, विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचं गणिताची भीती जायला पाहिजे, खेळता यायला पाहिजे, सगळ्या अंगानं. म्हणजे एक अष्टावधानी जे म्हणतो ना आपण, तशा मला वाटतं बाई आहेत. आणि असं व्यक्तिमत्व शाळेला लाभलंय हे खूप मोठं भाग्य आहे मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांचं. बाई खरंच मला
प्रत्येक चंक नंतर तुम्हाला सारखा खूप खूप धन्यवादच म्हणावं असं वाटतंय, कारण तुमच्यामुळे एक नाही दोन नाही खूप अनेक पिढ्या घडतायत आणि सजग नागरिक आणि एक सक्षम आणि एक चांगला नागरिक बनवण्यासाठी तुम्ही जे काही आज संस्कार ह्या मातीमध्ये तुम्ही रुजवलेत ना मुलांमध्ये, ते खरोखर म्हणतात ना, म्हणजे आईच्या यांचं कधी उतराई होऊ शकत नाही, पण तसं तुम्ही बाई मुलांना आणि शाळेला दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद बाई. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर बाकीच्या शाळांनी पण इम्प्लिमेंट केल्या ना, तर मला वाटतं जशी नवीन मराठी शाळेची पटसंख्या आज मला वाटतं बाई पटसंख्या 1250 पटसंख्या ही छोटी संख्या नाहीये. आज जर फक्त पुण्यामध्येच आपण परिसरात जरी परिघात फिरलो ना, तर मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या किती आहे ही प्रत्यक्षात आपल्याला कळेल. आणि आज बाईंनी हे जे काय अप्रतिम आदर्श उदाहरण एक सेट करून ठेवलंय, आणि मला खात्री आहे आता ज्या नवीन मुख्याध्यापिका आल्या त्यांना सुद्धा खूप मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि हा जसा धोंडो केशव कर्वे पासून तो वारसा तुम्ही पुढं चालवत आलात आणि आता त्याही पुढे नक्कीच करतील, पण बाकीच्या शाळांनी सुद्धा मला वाटतं ह्यातनं नक्कीच छान काहीतरी घ्यावं आणि सगळ्या शाळा अशा मस्त भराव्यात असं एक वाटतं. आता अजून एक बाई विचारायचं आहे की तुम्ही ना साधी सुधी स्वप्न कधी पाहिलीच नाही. म्हणजे स्वप्न पाहिलं ते थेट वर्ल्ड रेकॉर्डच, आणि तेही एकदा नाही तो दोनदा, आणि ते यशस्वीरित्या प्रत्यक्षात उतरवलं. आपण आधी पहिल्या वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल बोलूया. 13 डिसेंबर 2016 बरोबर ना? तर 13 डिसेंबर 2016 रोजी तुम्ही एक इतिहास घडवलात. नवीन मराठी शाळेच्या 1ली ते 4थीच्या तब्बल 1250 विद्यार्थ्यांनी सलग 2 तास 10 मिनिटं 1275 विद्यार्थी होते. हो सॉरी, 1275 विद्यार्थी होते, आणि त्यांनी सलग 2 तास 10 मिनिटं नृत्य, नाट्य आणि कथन या पद्धतीतून त्यांनी सलग इतके 2.25 तास गीतरामायण सादर केलं होतं. आणि वर्ल्ड रेकॉर्डवरती सुवर्णाक्षरामध्ये नाव कोरलं गेलं होतं. ही कल्पनाच तुमच्या मनात कशी आली, म्हणजे आणि यासाठी तुम्हाला कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? हे गीत रामायण करायच्या आधी गदिमांनी जे गीत रामायण लिहिलं होतं त्याला 60 वर्ष पूर्ण झाली. हो. आणि तो कार्यक्रम बालगंधर्व मध्ये होता. त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आकाशवाणी केंद्राचे हेब्बाळकर, त्यांची मिसेस माझी मैत्रीण एचेला शिक्षिका आहेत हेब्बाळकर म्हणून, तर त्यांनी मला निमंत्रण दिलं की बाई तुम्ही या कार्यक्रमाला या. आणि तो कार्यक्रम बघायला मी बालगंधर्वला गेले. तर तिथे गेल्यानंतर ते गीत रामायणाचे ते प्रसंग सांगायचे आणि त्याच्यावर ते गाणं चालू असायचं. बसल्या बसल्या माझ्या डोक्यात आल्या की आपण इतकं सुंदर गदिमांनी हे साहित्य तयार केलंय, तर आपण आपल्या शाळेमध्ये एक छोटासा प्रयोग करायला काय हरकत आहे. छोटासा प्रयोग असं त्यावेळेला वाटलं. मग मी पाहिलं आणि म्हणलं एकीकडे ती कथा चालू आहे, एकीकडे ते गाणं चालू आहे, आणि त्या गाण्याला धरून आपली मुलं एखादा प्रसंग सादर करतील, अशा पद्धतीचं आपण करूया का. मग मी तिथून तो कार्यक्रम पाहिल्यानंतर आले. आता गॅदरिंग पण जवळ येत होतं. गॅदरिंगची पहिली मीटिंग शिक्षकांबरोबर सुरू झाली आणि मी शिक्षकांपुढे असा प्रस्ताव टाकला की बघा, मी म्हणते म्हणून करायचं नाही किंवा कराच असंही मला म्हणायचं नाही, पण माझ्या डोक्यात असं आहे, तर आपण सगळ्यांनी मिळून ते करूया का. मग असं सांगितल्यानंतर शिक्षक पण थोडे विचारात पडले, बाई आपल्याला हे जमेल ना. म्हटलं बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि नंतर मग त्यामध्ये त्यांनी आमच्या अर्चना देवबाई आणि हजारेबाई यांनी दोघींनी ती संहिता सगळी लिहून काढली. आपल्या 1ली ते 4थीच्या मुलांच्या भावविश्वातील ती गाणी निवडली, ती त्याची संहिता लेखन तयार केलं. पहिलं तो प्रसंग लिहून काढायचा, तो प्रसंगाला अनुसरून ते गाणं पाहिजे, तेही गीत रामायणातलं, आणि त्याला अनुसरून ते नृत्य पाहिजे, असं त्यांनी संहिता लेखन केलं. ती मला वाचायला दिली. म्हटलं मीच नाही, आपण सगळ्यांनी मिळून वाचूया. सगळे शिक्षक आणि आम्ही ती संहिता लेखन सगळी वाचली. आणखीन याच्यात काय भर घालता येईल, यातलं काय कमी करता येईल, अशा पद्धतीने ती संहिता तयार झाली. तयार झाल्यानंतर आता याच्या पुढे काय करायचं, तर आम्ही काय केलं, त्याचं रेकॉर्डिंग केलं. मुलांच्या आवाजात, शिक्षकांच्या आवाजात, जेंट्स आणि लेडीज दोन्ही शिक्षकांच्या आवाजात ते रेकॉर्डिंग केलं. रेकॉर्डिंग केल्यानंतर 700 ते 800 मुलं घेऊन आम्ही छोटंसं गीत रामायण केलं नेहमी सारख्या गॅदरिंग मध्ये. आणि त्याला आपले गदिमांचे मोठे चिरंजीव
माडगुळकर. श्रीधर माडगुळकर. हो, श्रीधर सर होते. श्रीधर माडगुळकर आलेले बरोबर. आणि त्यांनी ते पाहिलं. ते प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आम्ही बोलवलं आणि सरांना ते खूप आवडलं. नातवंड, सुना आणि ते दोघं जण सगळे सहकुटुंब सहपरिवार तो कार्यक्रम पाहायला आले. आणि मग मला माडगुळकर सरांनी सांगितलं की एवढं छान, एवढी लहान मुलं इतकं सुंदर करू शकतात, एवढं मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे गदिमांनी, तर आपण याचं वर्ल्ड रेकॉर्ड करूया का? बघा, विचार करा तुम्ही. तर वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय, त्यावेळेला आम्हाला काहीच कल्पना नव्हती, कोण करतं, कसं करतं. आणि मग त्यांनी सांगितल्यावर डोक्यात ट्यूब पेटली आणि मग शिक्षकांना म्हणलं नाही, पुढच्या वर्षी आपण हे वर्ल्ड रेकॉर्ड करायचं म्हणजे करायचं. काही मदत लागली ना, पैसा जिथे कमी पडला ना तिथे मी उभी आहे, पण आपण ते करूया असं म्हटल्यानंतर मग आम्ही पहिले संस्थेला परवानगी विचारली की असं असं आम्ही करणार आहोत. आम्ही मुलांना, पालकांना कुठलाही आर्थिक गोष्टींचा त्यांच्यावर बोजा टाकणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने करू, आम्हाला फक्त परवानगी द्या. संस्थेने परवानगी दिली. त्याच्यानंतर मग हे वर्ल्ड रेकॉर्ड कशा पद्धतीने केलं जातं, करावं, मग त्यातून आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली. मग कोण वर्ल्ड रेकॉर्ड करतं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आमचे जे पालक होते त्यांनी नुकतंच एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं की 1 तासामध्ये किती सेकंदात एका माणसाला इतक्या व्यक्तींना फेटे बांधले. फेटे बांधण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड संतोष राऊत आपले ते पालक त्यांनी केलं होतं. मग त्यांना म्हणलं तुम्ही हे कोणाला भेटलात, कसं केलं? मग त्यांनी आम्हाला गाईडलाईन दिल्या. त्यांनी याचं सगळं श्रेय म्हणजे सगळं जबाबदारी घेण्याचं कबूल केलं आणि वर्ल्ड रेकॉर्डवाल्यांचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं. मग त्यांच्या अटी होत्या फार की या वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमाला 1 रुपया सुद्धा तिकीट लावायचं नाही. तुम्ही जर प्राणी वापरणार असाल तर प्राणी संघटनेची त्यांची परवानगी पाहिजे. तुमचं स्टेज बांधणार असाल तर स्टेज मजबूत पाहिजे, त्याचं सुद्धा प्रमाणपत्र पाहिजे. सगळे दरवाजे ओपन पाहिजे. नंतर तिथे मोबाईल टॉयलेट पाहिजे, डॉक्टरांची टीम पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे, अग्निशामक दल पाहिजे आणि प्रतिष्ठित व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला येणं अपेक्षित आहे. एवढ्या सगळ्या अटी टाकल्यानंतर आमचे जे पालक होते महेंद्र भन्साळी, त्यांनी पण आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये खूप सहकार्य केलं. सगळे परवानग्या काढण्याचं काम त्यांनी केलं. मोठमोठे प्रतिष्ठित व्यक्ती, अगदी महापौरांपासून, नम जोशींपासून उपमहापौर, त्यावेळेला प्रशांत जगताप महापौर होते, तर ते सगळेजण या कार्यक्रमाला त्यांनी आणण्याचं काम केलं. आम्ही निमंत्रण दिलं आणि त्याप्रमाणे ते सगळे आले आणि 1256 विद्यार्थ्यांचं, 1275 विद्यार्थी, 21 गाणी, 2 तास 10 मिनिटे आणि हे सगळं वर्ल्ड रेकॉर्ड जवळजवळ 12 ते 15 हजार प्रेक्षक या कार्यक्रमाला होते. हा कार्यक्रम सवाई गंधर्व त्यावेळेला रमणबागेच्या मैदानावर व्हायचा, त्यांचंच स्टेज होतं. त्यासाठी संगोराम म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला ते स्टेज वापरण्याची परवानगी दिली. संस्थेने त्यांना सांगितलं आणि त्यांनी आम्हाला परवानगी दिली. त्यामुळे आमचा स्टेजचा खर्च वाचला. आमचे कोळी पालक होते, त्यांनी त्यांच्यातर्फे आम्हाला कार्यक्रम पत्रिका, पास जे असतात ते छापून दिले. नंतर आमचे डिंबळे होते, त्यांनी आमच्या मुलांना 3 दिवस खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या पुरवल्या. अशा पद्धतीने आम्ही समाजातनं हा खर्च उभा केला आणि त्यासाठी स्पॉन्सर्स मिळवले आणि त्यांनी हा सगळा कार्यक्रम उचलून धरला. म्हणजे याच्यामध्ये माझे शिक्षक आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, माजी पालक आहेत, माजी विद्यार्थी आहेत, संस्थेचे पदाधिकारी आहेत आणि सगळ्यांचा मला पाठिंबा मिळाला आणि ह्या वर्ल्ड रेकॉर्ड त्या दिवशी झालं. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन असे 2 रेकॉर्ड त्या दिवशी शाळेच्या नावावर रजिस्टर झाले. आणि त्या दिवशी एरवी मुलं खेळतात, पडतात, पण ह्या 3 दिवसामध्ये सरावामध्ये आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी एकही मूल पडलं नाही, एकालाही खरचटलं नाही, एकही हरवलं नाही किंवा कोणाची काही तक्रार, काही नाही. इतकं श्रीरामांनी माझ्याकडून, आमच्या सगळ्यांकडून ते करून घेतलं आणि ते सक्सेस झालं. आणि असं माझं त्या श्रीरामांना कायम मी त्यांच्याशी नमन करते आणि त्यांची आठवण, आणि मी हा कार्यक्रम करू शकले त्याबद्दल खरंच मला खूप समाधान आहे. ओ बापरे, म्हणजे हे सगळं ऐकूनच मला इतकी धाप लागलीये. हे म्हणजे एका दमात हिमालय चढण्यासारखं आहे. म्हणजे हे शिवधनुष्य पेलणं. आणि मला वाटतं देव सुद्धा, भगवंत सुद्धा ना अशा अचूक व्यक्तीचीच निवड करतो, त्यांनाच निवडतो की ज्याच्यामध्ये ती सक्षमता आहे, ज्याच्यामध्ये ते करण्याची जिद्द आहे, धाडस आहे.
आणि मी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेतून शिकलो बाई. आणि आमच्या शाळेचं जे ब्रीदवाक्य आहे की एकी हेच बळ. आपल्या आपल्या शाळेचं एक संस्था एकच आहे खरं म्हणजे. आपल्या नवीन मराठी शाळेचं घोषवाक्य वेगळं आहे, पण आपल्या सगळ्यांचं मिळून एक ब्रीदवाक्य एकच आहे की एकी हेच बळ. आणि बाईंनी हे आपण नुसतं म्हणतो एकी हेच बळ वाचतो, पण बाईंनी हे प्रत्यक्षात अंमलात आणलं. सगळ्या समाजाला एकजूट केलं, विद्यार्थी, पालक असतील, संस्था असेल, सगळेजण, आणि सगळ्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला. म्हणजे खरोखर बाई हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. खरोखर म्हणजे तुम्हाला किती वेळा धन्यवाद म्हणावे आणि वंदन करावं इतकं थोडं. कारण फक्त नुसतं वर्ल्ड रेकॉर्ड केलं हा मुद्दा नाहीये ह्याच्यामध्ये. ह्याच्यातून मुलांना जे काही मिळालंय ना ते त्यांना जन्मभर पुरून उरणारी अशी गोष्ट बाई तुम्ही एकदा नाही तो दोनदा केलेली आहेत. एकदा झालं आपलं गीत रामायणचं, आता हेच गीत रामायण गणेश कला क्रीडाला एका वृत्तपत्राने म्हणजे त्यांना ते तेव्हा ते पब्लिश झालं होतं. त्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी ठेवला आणि 7,000चं बक्षीस या कार्यक्रमाला दिलं. म्हणजे जवळजवळ 3 वेळा हे गीत रामायण झालं. वा. आणि तुम्ही म्हटलात रमणबागेमध्ये हा सोहळा साजरा झाला. मी स्वतः त्या याचा प्रसंगाचा, त्या घटनेचा, त्या क्षणांचा साक्षीदार आहे. ती हजारो जे काही एक प्रकारे म्हणूया आपण वारकरी जसे असतात ना तसे तिथं तो सगळा जमला होता मेळा, आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू होते, आनंद अश्रू. शेवटच्या क्षणाला जेव्हा प्रत्यक्ष रथामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता असे बसले, तर त्या रथामध्ये जो लक्ष्मण झालेला होता तो मुलगा, त्याला कमरेपासून सेन्स नव्हतं. त्याला त्याची आई रोज म्हणजे किंवा आमचे मावशी शिपाई त्याला रोज वॉशरूमला घेऊन यायचे, पण तो त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नव्हता. मग आम्ही शेवटी त्याला ठरवलं की मी सगळ्यांना म्हटलं त्याला यायची इच्छा आहे, त्याला लक्ष्मण करा आणि रथात बसवा. म्हणजे तोही त्या कार्यक्रमात सहभागी झाला. त्या पालकांना इतके ते रडलेत की ह्या आमच्या सारख्या अशा मुलांचा सुद्धा तुम्ही विचार केला. एक मुलगी कार्यक्रमाची प्रॅक्टिस चालू असताना घरी तिच्या अंगावर गरम पाणी पडलं, म्हणजे आंघोळीचं कडक पाणी, आणि तिचे हात दोन्ही भाजल्यानंतर त्या पालकांना सांगितलं डॉक्टरांनी की तिची प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल. मग ती कार्यक्रमात काय, मग म्हणली मला कार्यक्रमात भाग घ्यायचाच आहे, मला यायचंच, पण अशा अवस्थेत कशी येणार. मग तिच्या वडिलांना मी सांगितलं की तुम्ही रोज ते आम्ही प्रॅक्टिस करतो ना ते व्हिडिओ काढा आणि तिला घरी गेल्यावर दाखवा. रोज ती ते व्हिडिओ पाहायची, बाबांनी आज कुठल्या प्रॅक्टिसचे आणले, कशी मुलं करतायत, रोज ती पाहायची. आणि तिला ती एक प्रेरणा मिळाली. ती प्रेरणा मिळाल्यामुळे तिचं हे भाजलेलं आपोआप बरं झालं आणि कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्यक्ष ती स्टेजवर उपस्थित झाली आणि कार्यक्रमात एवढे म्हणजे खूप त्या गीत रामायणामधल्या इतक्या प्रचंड आठवणी आणि प्रसंग आहेत की खूप आहेत. म्हणजे मुलांचे त्या 2-3 महिन्यामध्ये सगळ्यांचे इतके डायलॉग पाठ झाले होते, मुलं एकमेकांची नावं विसरली होती. बाई या रामाने माझी पेन्सिल घेतली, या सीतेने माझा डबा खाल्ला, आणि ह्या रावणाने मला बघा, रावण म्हणतो मला जी सीतेला उचलून न्यायचं होतं ना त्याला, तू कमी जेव्हा, तू बारीक राहा, मला तुला उचलायचंय, मला उचलता आली पाहिजेस तू, असं बघा मला असा तो चिडवतो. म्हणजे अशा खूप आठवणी आहेत. म्हणजे आपण आता सगळ्या धर्मांची मुलं आमच्या शाळेत आहेत, सर्व धर्मीय समभाव आपण पाळतो. त्याच्यामध्ये एक मॉमेडियन मुलगा होता आणि त्याला दशरथाची भूमिका दिली होती, आणि मग त्याला ते 10 वेळा नमस्कार करायचा होता ऋषींना वगैरे. मग त्याला ते सांगितलं, तो इतका छान करत होता. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या घरचे सगळे हज यात्रेला जाणार होते. आता त्यांच्यामध्ये हज यात्रा म्हणजे खूप मोठी, मग ते सगळे चालले. तो म्हणला मी नाही येणार, माझ्या शाळेमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आहे, गीत रामायण आहे, मला दशरथ राजा केलंय, मी नाही येणार. मग त्याच्यासाठी त्याची आजी आणि आजोबा घरी राहिले, त्याला रोज प्रॅक्टिसला शाळेत आणायचे, आणि त्या मुलांनी अप्रतिम, माझ्या आजही अंगावर काटा येतो तो प्रसंग सांगताना. त्या मुलांनी दशरथाची भूमिका इतकी सुंदर केली. आज तुम्ही युट्यूबला पाहिलं ना, नवीन मराठी शाळा गीत रामायण असं टाकलं की तुम्हाला 8ही भागामध्ये संपूर्ण गीत रामायण बघायला मिळेल. आणि इतकी सुंदर भूमिका प्रत्येकच व्यक्तिरेखेने सुंदर केलेली आहे. आणि याच्यामध्ये आमच्या सगळ्या शिक्षकांनी ड्रेपरीचं तयार करायचं काम केलंय, मुलांचं सगळं बसून घ्यायचं काम केलंय, आणि पालकांनी त्याला साथ दिली. आणि काही ड्रेपरी करता येत नव्हती, तेवढीच फक्त आम्ही बाहेरून, पण 80% ड्रेपरी आमच्या शिक्षकांनी केली. क्या बात आहे.
हो, पुढच्या टप्प्याकडे जाण्याआधी थोडासा श्वास घ्यावा असं वाटतंय मला. इतक्या गोष्टी म्हणजे जसं मगाशी शिक्षणाचा स्तर कसा सुधारता येईल किंवा मराठी माध्यमाची पटसंख्या, नुसती पटसंख्या म्हणजे संख्येनं सुधारायची नाही तर ते क्वालिटी वाईज त्याचा दर्जा, गुणवत्ता कशी सुधारता येईल, मुलं सर्वांगानं कशी घडतील हे आपण जाणून घेतोय तोवर हे म्हणजे डायजेस्ट व्हायला थोडासा थोडा वेळ लागतोय आम्हाला. पण कमाल आहे. आणि मला एक जसं आता ते लक्ष्मण ती भूमिका ज्यानं केली नाही तर तो त्याला तर आता आपण बघतो सितारे जमी पर पिक्चर आलाय आमिर खानचा, तो पिक्चर सुद्धा खूप अप्रतिम आहे बाई. तुम्ही पाहिला? खूप सुंदर आहे, खूप अप्रतिम आहे. पण बाईंनी हे तेव्हा केलंय म्हणजे 10-12 वर्षापूर्वी आमच्या बाईंनी हे केलेलं आहे. आणि म्हणजे सितारे जमी पर पण अप्रतिमच पिक्चर आहे, पण म्हणजे त्या मुलाला सुद्धा जो आनंद मिळालाय क्या बात आहे. म्हणजे एक एक प्रसंग आणि एक किस्से ऐकून मला वाटतं ह्याच्यावर एक वेगळा खास स्पेशल एपिसोडच आपण करावा. आणि आता बाई जसं म्हणाल्या की युट्यूब वरती 8 भागामध्ये हे उपलब्ध आहे, तर हे खूप अमूल्य खजाना आहे, मला वाटतं अमूल्य ठेवा आहे. तो सर्वांनी युट्यूबवर जाऊन हे 8 भाग आवर्जून पाहावेत, आपल्या मुलांना नक्की दाखवावेत अशी मी या माध्यमातून विनंती करतो सगळ्यांना. तर हे तर झालं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड गीतरामायणाचं. आता गीतरामायणानंतर एकदम कराटे सारखा एकदम वेगळाच विषय, या खेळातही वर्ल्ड रेकॉर्ड करावं असं तुम्हाला काय वाटलं? कारण मगाशी मी म्हणलं असं की बाई म्हणाल्या होत्या की खेळात जास्त तुम्हाला रुची आहे, क्रीडा याविषयी, म्हणून तुमच्या मनात हे आलं का? आपल्या शाळेमध्ये दिनेश भुजबळ म्हणून आपले पालक आहेत. ओके. गेल्या 3-4 वर्षापासून त्यांना खूप इच्छा होती की बाई मला मुलांचे कराटेचे क्लास घ्यायचे, पण म्हटलं आता ते कसे बसतील शाळेच्या वेळात. बाई मी फ्रीमध्ये घेतो, मी मोफत घेतो, मला काही 1 रुपया सुद्धा देऊ नका तुम्ही, पण मला मुलांचे कराटे घेऊ द्या. मग विचार केला की शाळा सुटल्यानंतर 4:30ला शाळा सुटते, 4:30 ते 5:30 ज्या मुलांना लावायचं आहे ते मोफत आहे आणि ते पालकांनी लावावं. त्यांना मी जागा हॉल उपलब्ध करून दिली आणि मग त्यांनी ते घ्यायला सुरुवात केली. ते घेतल्यानंतर त्यांची जी टीम यायची मुलांना शिकवायला, तर त्या टीमने त्या मुलांकडून व्यायामापासून तर कराटेचे सगळे पंच कसे मारायचे किंवा कराटे कसे करायचे हे सगळं शिकवलं. आणि त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांना मुलांना बाहेर पाठवलं. पालकांना सांगितलं की अशी अशी स्पर्धा आहे, तुम्ही मुलांना पाठवा, मी फॉर्म भरतो, तुम्ही फक्त पाठवा. त्याप्रमाणे पालकांनी पाठवलं आणि मुलं तिथून यश खेचून आणलं मुलांनी अक्षरशः त्या कराटेमध्ये, आणि त्यांची टीमच्या टीम तयार झाली. आणि असं झाल्यानंतर मग काही दिवसांनी ते म्हणले बाई मला आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड केलंय, तर याच्यात सुद्धा एखादं वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकेल, तुमची इच्छा असेल तर आपण करूया का? ते मी म्हणलं ठीक आहे, काहीच हरकत नाही, आपण करूया. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाने मग त्यांनी सगळी ती परवानगी काढली आणि मग आमची प्रॅक्टिस सुरू झाली. आणि त्यावेळेला सुद्धा जवळजवळ 1296 विद्यार्थी होते. आणि मैदानावर त्यांनी आठवडाभर आधी प्रॅक्टिस घेतली, मैदानावर प्रत्यक्ष आदल्या दिवशी आम्ही पुन्हा तो सराव घेतला आणि मग ते वर्ल्ड रेकॉर्डचं पूर्ण त्यांनी टीम आल्यानंतर सगळ्या मुलांची प्रॅक्टिस घेऊन त्याचं रेकॉर्डिंग करून त्या लोकांना बोलवून आणि मग ते वर्ल्ड रेकॉर्ड केलं. त्याचा सुद्धा पालकांना 1 रुपया सुद्धा खर्च आला नाहीये. आता ते वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट आलं आणि परवा ते कार्यक्रमामध्ये दिलं, तर त्या वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट मी माझ्यातर्फे नवीन मराठी शाळेच्या 1298 जी विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्या सर्टिफिकेटचा खर्च मी देऊन त्यांना ते वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट सगळ्या मुलांना मी देणार आहे प्रमाणपत्र. वा बापरे, म्हणजे आपण म्हणतो ना हाती घ्याल ते तडीच न्याल, हे बाईंचं ब्रीदवाक्यच आहे. म्हणजे त्या फक्त कळायचा अवकाश किंवा जसं श्रीधर सरांनी म्हटलं की झपाट्याने लागल्याच बाई कामाला, हा तुमचा स्थायी भावच आहे बाई. कमाल कमाल. हा जसा हे दोन म्हणजे हे चॅप्टर्स संपत नाही. खरं तर इतक्या गोष्टी केल्यात ना बाईंनी, हे एका पॉडकास्ट मध्ये सामावून घेण्याचा विषयच नाहीये. एवढं प्रचंड अफाट कार्य, अफाट आणि अचाट सुद्धा कार्य आहे खरं तर. कारण शिवधनुष्यच पेलता तुम्ही डायरेक्ट. शाळेचा जो शतकोत्तर रौप्य महोत्सव होता तो सुद्धा अतिशय दिमाखात साजरा झाला. सलग 4 दिवस भव्य दिव्य नेत्रदीपक असा हा सोहळा होता. तो आम्ही सगळ्यांनीच अनुभवला. मुलांनी आमच्या आणि मुलांच्या मनावर हे कायमचे क्षण कोरले गेले. ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाबद्दल थोडं सांगा ना.
1999 साली शाळेची शताब्दी होती, 100 वर्ष पूर्ण झाली होती. आणि त्या शताब्दीच्या वेळेला मी शिक्षिका म्हणून काम करत होते. ओके. आणि त्यावेळेला मग कसं काम करतात, कसं काम करायला पाहिजे याचा अनुभव माझ्या पाठीशी होता. आणि जेव्हा शाळेला 125 वर्ष पूर्ण होणार तर त्याच्या आधीच आपण याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं मी आणि माझ्या स्टाफने सगळ्यांनी ठरवलं. तेव्हा ठरवलं की 1-2 वर्ष आधी ठरवलं. त्यावेळेला नेमका कोरोना काळ आला. आमचं नशीब असं होतं की गीत रामायण करायला गेलो आणि 2000च्या नोटा बंद झाल्या. त्या बंद नोटांमुळे आम्हाला प्रचंड आर्थिक अडचणी आल्या. तसं आता आम्ही शाळेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव करायला सुरुवात केली आणि कोरोना आला. 2 वर्ष त्या कोरोना काळामध्ये आम्ही शाळेचं सगळं दप्तर एकत्र केलं, सालावाईज वेगळं केलं आणि आज शालेय सगळं कागदपत्र वन ड्राईव्हवर मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. आज तुम्ही कुठल्याही शालेय दप्तराची कॉपी मागा, ते पान उघडलं की तुम्हाला ते एका क्लिकवर ते मिळणार आहे. तर आम्हाला हा कोरोनाचा असा फायदा झाला, तोटा झाला तसा फायदाही झाला. आणि या 2 वर्ष कोरोनामध्ये आम्ही ठरवलं की आता आपलं पुढचं वर्ष आपलं शतकोत्तर रौप्य महोत्सव येतं, तर त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मग त्याच वेळेला आम्ही माजी विद्यार्थ्यांचे जे रजिस्टर असायचे त्याच्यात त्यांचे पत्ते असायचे. आणि पूर्वी घरी लँडलाईन असायचा, कोणाच्या घरी असायचा कोणाच्या घरी नसायचा. जनरली शनिवार नारायण सदाशिव पेठमधली जवळचीच मुलं या शाळेमध्ये यायची, जवळ शाळा म्हणून. आणि नंतर काही कालांतराने ती सगळे आता लांब लांब राहायला गेले, जुने वाडे पाडले, मोठ्या बिल्डिंगी झाल्या, तिथं कोणी राहत नाही त्या पत्त्यावर. पण आपल्याला मोबाईल सारखं एक माध्यम मिळालं आणि त्या माध्यमातून आम्हाला खूप फायदा झाला. मोबाईलमुळे एखादा माजी विद्यार्थी शाळेत आला किंवा एखाद्याचा नंबर लागला तर त्यांच्याकडून, जुन्या शिक्षकांकडून आपल्या विद्यार्थ्यांचे नंबर घेतले. मग आता तुमचा नंबर घेतला, मग आपल्या शाळेतले तुमचे 10 मित्र तरी असतील, त्यांचे नंबर आम्हाला द्या, यांचे नंबर आहे. असं करून आम्ही 2000 म्हणजे 1949-48चा एक माजी विद्यार्थी भावे, प्रभाकर भावे म्हणून, आता ते एकदम वयस्कर आहेत, ते एकदा शाळेत आले होते. मग त्यावेळेला त्यांना कुठले शिक्षक होते, कुठली गाणी शिकवायचे, त्यांची नावं काय, जवळजवळ 96-98 वय त्यांचं, पण त्यांना सगळं आठवत होतं. आणि मग ते सगळ्यात ज्येष्ठ विद्यार्थी होते. आणि असे करत करत आम्ही सगळे विद्यार्थी शाळेशी जोडून घेतले. शाळेचं एक वेबसाईट तयार केली, त्याच्यावर आम्ही एक गुगल फॉर्म टाकला, माजी विद्यार्थ्यांना तो भरायला लावला. देशापरदेशातून सगळ्यांनी तो फॉर्म भरला आणि अशा पद्धतीने मोबाईलवर, वेबसाईटवर सगळे माजी विद्यार्थी जोडून घेतले. मग त्यांचे ग्रुप केले वर्षाप्रमाणे आणि त्या ग्रुपवर त्यांना टाकलं की तुमचे विद्यार्थी अजून आम्हाला नंबर पाठवाने याच्यात ॲड करून घेऊ. अशा पद्धतीने पहिलं माझी विद्यार्थ्यांची फळी उभी केली आम्ही. आणि ही केल्यानंतर मग प्रत्येक बॅचला एक प्रमुख नेमून दिला की तुमच्यातलाच एक प्रमुख म्हणजे आम्हाला कोऑर्डिनेटर करायला. असे प्रत्येक बॅचचे एक एक प्रमुख केले कोऑर्डिनेटर करायला. नंतर मग ते सगळे जण त्यांना आम्ही सांगायचो तुमचा मेळावा घ्यायचा. मग ते आम्हाला सांगायचे बाई आम्हाला आमच्या बॅचचा मेळावा घ्यायचा. मग त्यांना आम्ही सांगायचो की शनिवार रविवार, शनिवारी शाळा सुटल्यानंतर 11 वाजता शाळा सुटली की त्यांचा मेळावा आणि शनिवारी 9 ते 10 वाजता त्यांचा मेळावा सुरू व्हायचा. म्हणजे पूर्ण शतकोत्तर रौप्य महोत्सवामध्ये माझे शिक्षक शनिवार रविवार, मी आणि माझे शिक्षक अजिबात घरी नव्हतो. त्यांना घरच्यांनाही सांगितलं होतं यावर्षी कुणाची लग्न, मुंज, वाढदिवस आम्हाला कुठेही धरू नका, आम्ही वर्षभर शनिवार रविवार कुठेही येणार नाही आणि आमच्या बाई सोडणार नाहीत. घरच्यांना सगळ्यांना सांगून टाकली. आणि मग त्या माजी विद्यार्थ्यांची फळी उभी केली. मग त्यांचे मेळावे सुरू झाले. जवळजवळ 40 मेळावे मी त्या माजी विद्यार्थ्यांचे घेतले. एवढे विद्यार्थी शाळेशी जोडले गेले. त्यांना सुद्धा कल्पना नव्हती की इतक्या वर्षांनी माझा मित्र मला भेटेल, माझी मैत्रीण मला भेटेल. ते नेहमी म्हणतात की बाई तुमच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि तुमच्यामुळे आम्ही परत लहान झालो आणि लहानपणच्या आठवणी आम्हाला यायला लागल्या. आणि मग प्रत्येक मेळाव्यामध्ये आम्ही तुम्ही हेच द्या, तुम्ही पैसेच द्या असा कुठलाही आग्रह आम्ही माजी विद्यार्थ्यांना केला नाही. पण त्यांना म्हणायचं की शाळेला आपल्याला या भौतिक सुविधांची गरज आहे. हे यादी ऐकल्यानंतर एक बॅच पुढे आली आणि मग ते म्हणायचे बाई आम्ही पाण्याच्या टाकीचा सगळा भूमिगत पाण्याची टाकी करून देतो. आणि मग 1969च्या बॅचनी
माळी सर म्हणून आहेत, त्यांनी आणि त्यांचे सगळे मित्र त्यांनी भूमिगत पाण्याची टाकी केली. दुसरी एक बॅच पुढे आली. ते म्हणाले बाई आम्ही शाळेला सगळे नवीन कॉम्प्युटर देतो. जवळजवळ 30 कॉम्प्युटर त्यांनी दिले. तिसरी एक बॅच पुढे आली. ते म्हणले आम्ही संगणक वर्गाचं सगळं फर्निचर आम्ही करून देतो. त्याच्यानंतर मग अजून एक बॅच पुढे आली की त्यांनी आम्ही प्रत्येक वर्गामध्ये 55 इंची टीव्ही 22 टीव्ही त्यांनी बसवले. नंतर अजून एकच विद्यार्थी पुढे आले, ते दुबईला असतात. त्यांनी सांगितलं या टीव्ही सुरक्षित राहायला पाहिजे सगळ्या. मग त्या टीव्हीची केस त्यांनी बनवून दिली. जवळजवळ 2-2.5 लाखाचा खर्च केला. नंतर CSR फंडातून आपले विज्ञान वर्ग माझी विद्यार्थ्यांनी उभा केला. त्याच्यानंतर संगणकाचं सगळं उभं केलं. आणि एक माझी विद्यार्थी दुबईला असतात, मिलिंद देशमुख म्हणून. तर आपला एक प्रकल्प असा होता की दर महिन्याला शाळेला 20-25 हजार रुपये लाईट बिल यायचं. तो खर्च आपल्याला झेपत नव्हता. मग आम्ही सहज एक प्रपोजल टाकलं की आपल्याला असं सोलर वीज पॅनल करता येईल का एखादा. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांच्या नावाने मी संपूर्ण सोलर वीज पॅनल करून देतो. ते दुबईला असायचे, आम्ही पुण्यात असायचो आणि व्हॉट्सअपवरून मेसेजद्वारे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचो. मग त्यांनी एक कोऑर्डिनेटर नेमून दिला आणि तो वीज प्रकल्प 13 लाखाचा त्यांनी एकट्याने तो प्रकल्प करून दिला. आज शाळेला 1 रुपया सुद्धा बिल येत नाही आणि सगळा प्रकल्प त्यांनी करून दिला. आणि त्या प्रकल्पाला त्यांनी त्यांच्या वडिलांचं नाव आम्ही दिलं, त्याचं ओपनिंग केलं. त्यांना दुबईवरून कार्यक्रमाला बोलवलं. त्यांना म्हणलं तुम्ही जेव्हा याल तेव्हाच या प्रकल्पाचं ओपनिंग करू. आणि मग त्यांनी ते आल्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला. असं सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी शाळेला भरभरून दान दिलं, भरभरून दिलं. आणि त्या माझी विद्यार्थ्यांप्रती मी कायम कृतज्ञ राहील. आयुष्यात ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सव मी विसरू शकणार नाही अगदी मरेपर्यंत. असे माझी विद्यार्थ्यांचे उपकार या शाला माऊलीवर खूप आहेत आणि ते त्यांनी सगळ्यांनी मनात आणलं आणि ते केलं म्हणून हे सगळं झालं. खरंच आहे बाई, तुम्ही म्हणताय तसं माझी विद्यार्थी. पण ह्याच्यातनं सुद्धा आपण एक नक्कीच मित्रांनो आपल्याला शिकण्यासारखे की जनसंपर्क तर बाईंचा प्रचंड दांडगा आहे, पण त्याचा चांगल्या विधायक कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी कसा उपयोग करायचा, सगळ्यांना कसं बांधायचं, कसं जोडायचं. आज जगामध्ये आपण बघतोय सगळी तोडातोडीची गोष्टी चालू आहेत, पण बाई ही माणसांना जोडणारे आहेत. सगळ्यांना जोडून एक काहीतरी छान ध्येय मनात स्वप्न बाळगायचं आणि ते पूर्ण करायचं. हा सतत त्यांचा जो तुमची जिद्द आहे ना बाई, आम्हा पिढीला सगळ्या आमच्या आणि सगळ्यांनाच हे प्रचंड प्रेरणादायी आणि ऊर्जादायी आहे. आणि तुम्ही म्हणला की माझी विद्यार्थ्यांची मी सतत कृतज्ञ आहे. पण मला एक खरं तर वेगळंच इथे एक जस्ट सांगावं असं वाटतं की आपण शाळेला माऊली म्हणतो, शाला माता म्हणतो. खरंच शाळा ही दुसरी आपली आईच आहे. आणि आपण प्रत्येकानं आपल्या परीनं जे काही होईल, पैसाच ही प्रत्येक वेळेस गोष्ट असते असं नाहीये. तुम्हाला जे काही येतंय, जे काही स्किल असेल, काही जे काही असेल, आपल्या परीनं आपण या माऊलीची शाळेची सेवा आपण केली पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून पुढे यायला पाहिजे. तर शाळा अशाच भक्कम राहतील, अजून पुढच्या अजून 100 वर्षा पुढे अजून भक्कम राहतील. आणि मराठी शाळा खास करून या आणखीन पुन्हा तो जो एक वैभवशाली काळ होता, मला वाटतं पहाटेपासून रांगा लागायच्या ऍडमिशन्सला. मग ती कुठलीही शाळा असू देत, नुमवी शाळा असू देत, नवीन मराठी शाळा असू देत, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड असू दे, कुठली. आज अजूनही ह्या सगळ्या शाळा छान आहेत, पण अशी प्रत्येक शाळा व्हायला पाहिजे. आणि बाईंनी एकूण एक म्हणजे त्यांचं तन मन धन 24 तास, मला वाटतं तुम्हाला स्वप्नात सुद्धा बाई झोपेत सुद्धा सतत ह्याच गोष्टी दिसत असणार आहेत. मुळेच बाईंनी सांगितलं की 1 वर्ष म्हणजे हे मला ते आता लगान पिक्चर सारखं आठवतं की 6 महिने ना त्यांनी सगळा बाळविस्तारा तिथं भुजलाच होता त्यांचा, की घरदार सणवार काय फॅमिली बिमिली काही नाही, वाहून घ्यायचं. हे जे काय ना हे खतरनाक आहे बाई. म्हणजे कालच आता रिटायर होऊन आता 2-3 दिवस झाले, पण तुम्ही काल माझ्या सह्या राहिल्या होत्या काही गोष्टींवर म्हणून मी सह्या करायला शाळेत गेले. तर काल नुकतेच ते अनिरुद्ध बापूंचे काही लोक तिथे होते, त्यांनी शाळेत भरपूर रोपं आणून ठेवली होती. ते रोपं घेऊन चालले होते. मग त्यातले काही जे छोटी छोटी रोपं होते ती शाळेला म्हटलं द्या 2-3, त्यांनी ती दिली. ते म्हणले बाई तुमच्या शाळेला बाग आहे ना मोठी? म्हटलं हो आहे. मग आम्ही शाळेला काय करू शकतो? म्हटलं तुमच्या काय काय योजना आहेत म्हणजे असं तुम्ही कुठल्या शाळांमध्ये काय काय केलंय ते सांगत होते. त्यातलं आम्ही हे केलं ते केलं. मग त्यातली मला एक योजना त्यांची आवडली की त्यांना म्हटलं आमच्या शाळेला बाग आहे, जागा आहे,
तर मला फुलपाखरांची बाग करून द्या, की ती झाडं लावल्यानंतर त्या झाडाकडे आकर्षित होणारे फुलपाखरू आले पाहिजे. वा. मग ते म्हणले आमच्याकडे ही योजना आहे, ती फ्री आहे, मोफत आहे, आम्ही एक नया पैसा सुद्धा घेत नाही, आम्ही तुम्हाला ती नक्की करून देतो. पण म्हटलं मी आत्ता नाहीये, दुसऱ्या बाई आहेत, मी त्यांच्या कानावर घालते, तुमचा संपर्क तिथे तिथे हे मेल ID वगैरे घेतला, त्यांच्याशी पत्रव्यवहार करून शाळेला ते स्वतः येणार, येताना सगळी रोपं घेऊन येणार, त्यांची माणसं येऊन लावून देणार, शाळेला काहीच करायचं नाहीये. ते जाता जाता त्यांना म्हणलं आम्हाला ही फुलपाखराची बाग छान करून द्या, आणि ती आता ते येऊ घातलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जाता जाता सुद्धा शाळेमध्ये असे मस्त रंग पसरून गेले जातात, आणि तुम्ही शाळेतनं कधी बाहेर पडल्याच नाहीत बाई, तुम्ही शाळेतच राहणार आहात, आम्हाला एक खात्री आहे. बाई, तुमच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, हे तर आपण आता सगळा तो अनुभव ऐकलाच. त्यातून तुम्ही जो मुलांना जो काही आनंद दिलाय ना, तो खरंच शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे. पण तुम्ही अजून एक मुलांना एक खूप खास आनंद दिलात, तो म्हणजे नुकताच मागच्या वर्षी हैदराबादची सहल तुम्ही घेऊन गेलात, आणि तीही विमानानं. म्हणजे 100 विद्यार्थी, 22-23 शिक्षक, आणि असा एवढा प्रचंड मोठा ताफा घेऊन बाईंनी गगनभरारी केली आहे. तर हे काय म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस असं आवासूनच बसतो की हे होते तोवर बाई आणखीन काहीतरी, असं जादूगार असं ना, तो एक जादू संपते तो दुसरी काहीतरी दाखव, असं तुमचं सतत चालू असतं. हे तर सांगाच, आणि ही तुमच्या मनात खरं रुजलं कसं म्हणजे लहानपणी, म्हणजे आईमुळे, बाबांमुळे, किंवा कशामुळे? कारण हे प्रत्येकाच्या अंगी नाही हे गुण आहे, हे लाखात कोट्यामध्ये असा एखादा असतो. किंवा रत्नपारखी जसं म्हणतो ना आपण, की जसं त्या अनिरुद्ध बापूंच्या यांनी विचारलं तुम्हाला की शाळेला काय हवंय, तर त्यांनी त्यांच्या योजना सांगितल्या, पण त्यातली एक अचूक योजना किंवा एखादी अशी योजना की जी आपल्या शाळेला, तर ते जे निवडणे अचूकपणा, ते निरीक्षण, किंवा हे हवं ते रत्नपारखी म्हणा, हे सगळं हे तुमच्या मनात कुठून ती मूस तयार झाली? आणि पहिल्या आधी आपण त्या हैदराबादच्या सहलीकडे येऊया. ते हे काय म्हणजे 100 मुलांना घेऊन विमानातनं उडायचं? 1980 साली आमच्या शाळेची सहल विमानाने गेली होती, पण पुणे ते मुंबई. ओके. म्हणजे आपल्याच याच्यात गेली, पुणे मुंबई. मग शताब्दीच्या आधी गेली होती ती. मग म्हटलं आता शताब्दी आहे तर शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे, तर या महोत्सवात सुद्धा आपली एखादी ट्रिप व्हायला पाहिजे. आणि याचा उल्लेख जो आपण 125 वर्षाचा इतिहास लिहिला, या इतिहासामध्ये ती 1980 सालची गोष्ट पण आणि शतकोत्तरची गोष्ट पण, विमानाने सहल गेली, हे कुठेतरी आलं पाहिजे असं मला सारखं वाटायचं. आणि मग शेवटी सगळे कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनाही रिलॅक्स व्हायचं होतं, आणि मुलांचं पण असं कुठेतरी न्यावं आणि काहीतरी त्याचं वेगळा इतिहास घडला पाहिजे असं मला वाटलं. आणि मग मी शिक्षकांना म्हटलं की आपण मुलांना विमानाने नेऊया सहलीला, पण कुठे नेऊया, ठिकाण ठरवा. मग सगळ्यांच्या मते आलं की आपण आपल्या राज्यातच गेलो होतो, आता आपण दुसऱ्या राज्यात जाऊया. मग आम्ही हैदराबाद सारखं ठिकाण ठरवलं, आणि पालकांना पहिलं मीटिंग घेतली, त्यांना सगळं समजावून सांगितलं, त्याचं एकदम मायक्रो प्लॅनिंग केलं की कुठलीही गोष्ट चुकता कामा नये, खूप प्लॅनिंग केलं त्याला. आणि 125 वर्ष आणि 125 सगळेजण विद्यार्थी असं घेऊन ती विमान ट्रिप केली. त्या विमान ट्रिपमध्ये आम्हाला देशपांडे म्हणून होते श्रद्धा टुरिझमचे, तर त्यांनी आम्हाला ह्या ट्रिपचं सगळं प्लॅनिंग दिलं. त्यांनी पण आम्हाला खूप छान सहकार्य केलं, अगदी मुलांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांच्या राहण्याची सोय, जाण्याची सोय, गाडीची सोय, कुठल्याही आपण तिथे काही घडता कामा नये. जसं आपण जबाबदारीने घेऊन जातो तसं जबाबदारीने मुलांच्या केसालाही धक्का न लागता तशाच पद्धतीने आणायचं असं आम्ही ठरवलं, आणि त्याप्रमाणे नियोजन केलं आणि गेलो. त्याला पालकांनी पण खूप साथ दिली. त्याच्यामध्ये सुद्धा एक 8 दिवसापूर्वी सहल 8 दिवसांनी जाणार, आणि एक मुलगी पडली, तिच्या हाताला प्लॅस्टर. डॉक्टर म्हणले आता जायचं नाही ट्रिपला. मग त्या मुलीने पैसे भरले होते, ती विमानात कधीही बसली नव्हती. आणि मग तिला म्हटलं, पालकांना म्हटलं की तुम्ही काय करणार आहात, पण डॉक्टरांनी सांगितलं की तिला जायची परवानगी देत नाहीये डॉक्टर. मी म्हणलं तुम्ही असं करा, मी तिच्यासाठी एक वेगळ्या मावशी घेते, तिची ती बॅग उचलतील, तिला आंघोळ घालतील, कपडे घालतील, तिचं सगळं करतील. ती विमानात बसलेली नाही ना, मग या निमित्ताने तिला बसू द्या,
तिचे पैसे भरलेले ते वाया जातील, तिची काळजी घ्यायला आम्ही आहोत, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि तिला स्पेशल मावशी तिच्या बरोबर घेतल्या आणि तिची ट्रिप झाली. त्या पालकांनी सुद्धा आल्यानंतर धन्यवाद बाई म्हणले, तुम्हीच हे करू जाणे. आणि त्यांनी त्या मुलीला सुद्धा घेऊन गेलो. याच्यामध्ये बऱ्याचशा मुलांना ही ट्रिप काढण्यामागे म्हणजे शैक्षणिक दौराच होता, तो एक अभ्यासच होता की मुलांना हवाई मार्गाची माहिती व्हावी, गोवळकोंडा किल्ल्यासारखी माहिती व्हावी. नंतर तिथे जे पिक्चरचं हे आहे हैदराबादला रामोजी फिल्म सिटी, पिक्चर कसे तयार केले जातात, म्हणजे एक प्रकारचं त्यांना पुढील कौशल्य मिळावं. अशा सगळ्या गोष्टी त्यातनं शैक्षणिक दौरा म्हणूनच ती सहल झाली. आणि शैक्षणिक गोष्टी मुलांना त्यात पाहता याव्यात म्हणून बरीचशी मुलं विमानात बसलेली नव्हती, त्यांनी पहिलाच अनुभव घेतला. आणि दुसरी गोष्ट, बरेचसे शिक्षक सुद्धा आमचे विमानात बसले नव्हते, त्यामुळे त्यांनाही बसायला मिळालं. विशेष म्हणजे विमानतळावर गेल्यानंतर मुलांचे बॅच होते, गणवेश होता, त्याच्यावरचे बॅच होता, ते सगळे वाचून देशापरदेशातले सुद्धा प्रवासी तिथं होते. आणि ते प्रवासी सुद्धा बघून थक्क झाले की एका मराठी शाळेची सहल विमानाने जाते. इतकं नवल वाटलं तिथल्या सगळ्या विमानतळावरच्या प्रवाशांना. आणि तिथले प्रवासी बघतच राहिले. आपल्या मुलांनी त्यांच्या समोर एक छान नवीन मराठी शाळा आमची शिस्तीची, शूरवीर होऊ आम्ही सेवा करूया देशाची, अशी छान आरोळी दिली. ती आरोळी ऐकून पण छान झाले. आमच्या विमानाचे जे पायलट होते आणि ज्या विमानामध्ये एअर होस्टेस ज्या असतात, त्या सगळ्यांनी आमच्या मुलांबरोबर आमच्या बरोबर फोटो काढले त्यांनी. आणि विमानात बसल्यानंतर त्यांच्या सगळ्या अनाउन्समेंट झाल्यानंतर आमच्या शाळेसाठी त्यांनी खास अनाउन्समेंट केली की डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेची एक मराठी शाळेचे एवढे 125 विद्यार्थी या विमानातनं प्रवास करत आहेत. त्यांचे इंडिगो संस्थेतर्फे, इंडिगो एअरलाइन्स तर्फे त्यांचं सगळ्यांचं स्वागत असं सगळ्या विमानामध्ये त्यांनी जेव्हा अनाऊन्स केली, आजही त्या गोष्टीचा अंगावर काटा येतो. आणि इतकं छान मुलांनी एन्जॉय केलं. शिक्षकांनी कुठलाही त्रास नाही, कोणी आजारी पडलं नाही, कुणाला कुठला त्रास नाही. त्यामध्ये सुद्धा आम्ही इतकी काळजी घेतली की मुलांना आता नाश्ता द्यायचा, पहिलं आम्ही खात होतो, ट्रिपवाले खात होते आणि नंतर 1-1.5 तासांनी मुलांना आम्ही नाश्ता द्यायचो. जेवण तयार झालं की आधी आम्ही जेवायचो, ते पण जेवायचे आणि नंतर मुलांना 1-1.5 तासांनी म्हणजे. आणि प्यायला सुद्धा अगदी त्यांना पाण्याच्या बाटल्यांशिवाय दुसरं साधं पाणी पिऊ दिलं नाही. वेळेवर नाश्ता, वेळेवर फिरणं, वेळेवर झोपणं, उठणं, या सगळ्या गोष्टी मुलांनी खूप एन्जॉय केल्या. येताना आम्ही शताब्दीने आलो. शताब्दीमध्ये काय चढा उतरायचा प्रश्न नाही, एकदा बसले की बसलं. मस्त चेअर कार, मस्त छान. आल्याबरोबर पेपर, चहा, नाश्ता लगेच मुलांना. त्याच्यामध्ये त्यांनी गरम पाणी आणि चहाची पावडरची ती पुडी, शुगरची पुडी असं सगळं दिलं होतं. तर मुलांनी कधी चहा केलेलाच नाही, तर घरी चहा करत नाही. मग हा चहा करायचा कसा, आम्ही फक्त त्यांची गंमत बघत होतो, हे काय करतायत. त्यांनी ते पाणी घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ती साखरेची पूड टाकली आणि मग ती पुडी घेतली आणि ते त्याच्यात बुडवली. पण त्याला काही चहाचा रंग येईना. दुसरा त्याला म्हणतो, अरे खूप वेळा ते असं असं कर, त्याशिवाय त्याला चहाचा रंग येणार नाही. मग तो त्यांनी खूप वेळा ते हलवलं, मग त्याला चहाचा आणि दुधाचा रंग आला. मग त्यांना हा आता चहा झाला आणि मग ते प्याले. म्हणजे मुलांनी असं फुल छान एन्जॉय केलं, मस्त एन्जॉय केलं. अशी ती अविस्मरणीय अशी आमची विमान सहल झाली. तर ही हैदराबादची सहल बाई, आणि तीही विमानानं. मला वाटतं खूप सारी मुलं, तुम्ही तुमच्या ह्याच्यात म्हणलात सुद्धा, की ज्यांनी पहिल्यांदाच विमान पाहिलं किंवा विमानात बसले, किंवा अनेक शिक्षिका सुद्धा. तर हे सगळं ऐकून ना, म्हणजे मला असं वाटतं की, आणि मी मगाशी एक तो प्रश्न विचारला त्याकडे पण परत येणार आहे, पण आम्ही एखादा घरात छोटासा कार्यक्रम जरी जेव्हा आखतो ना, तेव्हा आमची एवढी पळापळ होते. म्हणजे लगानमध्ये त्या मॅच मध्ये नाही का, तो बॉल मारला की त्या एका बॉलकडे सगळेजण धावत सुटतात, तसे आम्ही सैरभैर होत असतो. पण तुमचं नियोजन, व्यवस्थापन इतकं अचूक आणि त्याची चोख अंमलबजावणी, मगाशी तो जो प्रश्न विचारला तेच हे, की हे सगळे जे गुण आहेत विशेष, हे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कसे काय रुजले, म्हणजे त्याला कोण कारणीभूत आहे, आई बाबा किंवा अजून कोण असे, कोणामुळे तुमच्या हे सगळं आलं? आम्ही 7 बहिणी होतो. एकीचं लग्न झालं की तिच्यानंतर जी आहे तिच्यावरती जबाबदारी,
मग तसं माझ्या नंतर 5 बहिणी, मी 6 नंबरची. 5 बहिणींची लग्न झाल्यानंतर 6वी मी, माझ्यावर जेव्हा जबाबदारी आली तेव्हा घरामध्ये काय कामं करायची, कशी करायची. आणि आमच्या आईला ना असं अस्ताव्यस्त असं अजिबात आवडायचं नाही. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे पाहिजे. म्हणजे एखादी भाजीची गड्डी जरी असेल ना तर ती निवडायची सुद्धा एक ट्रिक आहे दिली तिने. म्हणजे भाजीची गड्डी उलगडायची, ती अशी झटकायची, म्हणजे तिच्यामध्ये काही आळी किंवा काही असेल तर ते खाली पडून जाईल. मग ती अशी सरळ ठेवायची, ती अशी विस्कटायची नाही. एक एक काडी घेऊनच ती निवडायची, म्हणजे व्यवस्थित निवडायची. आणि तो कचराही व्यवस्थित ठेवायचा. किंवा आम्ही कुरड्या वगैरे करायचो घरी, तर तो कुरड्यांचा घाट केवढा मोठा असतो, तर ते सुद्धा तिने इतकं व्यवस्थितच झालं पाहिजे. तर कुरडईमध्ये तो चीक भरताना त्या सोऱ्यामध्ये, त्या सोऱ्याला इकडं तिकडं लागता कामा नये, तो व्यवस्थितच झाला पाहिजे. ते बरोबर त्यातच गेलं पाहिजे. ते सगळं नीट नेटकं झालं पाहिजे, नाहीतर तिची चिडचिड व्हायची. मग हे तिने आम्हाला शिकवलं आणि तिच्यातून आमच्याकडे आलं की कुठलंही काम करताना हे व्यवस्थित आणि परफेक्टच झालं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, स्वयंपाक असू दे, त्याच्यात मीठ हे परफेक्टच पडलं पाहिजे. स्वयंपाक या पद्धतीनेच झाला पाहिजे. पुरणपोळी या पद्धतीनेच झाली पाहिजे. आणि ती आमच्यावर एक एक जबाबदारी, कधी तिने आम्हाला असं हाताला धरून शिकवलं नाही. आम्ही तिचं निरीक्षण करत करत शिकलो. पण जेव्हा आम्ही करायचो ना तेव्हा हे असं नाही करायचं, हे असंच झालं पाहिजे, हे असंच झालं. म्हणजे ह्या परफेक्ट ज्या गोष्टी आहेत त्या तिच्याकडून आमच्यात बऱ्याचशा आईमुळे तुम्हाला, आईमुळे या सगळ्या गोष्टी. कारण मी तेच म्हटलं की इतका नीटनेटकेपणा, टापटीपणा, कारण ते करेक्ट परफेक्शन हे जे म्हणतो ना आपण, त्या परफेक्शनचा जो तुमचा ध्यास आहे त्या आईमुळे ही तुमची बैठक निर्माण झाली. ग्रेट. म्हणजे छोट्या 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 ह्याच्यातनं आपल्याला मित्रांनो बघा शिकायला मिळतं की भाजी निवडायची तर ती कशी निवडायची. आणि ह्यातून मला वाटतं आपली विचारांची बैठक तयार होते आणि त्यातूनच मग पुढे आपले डिसिजन्स किंवा आपण ज्या 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 गोष्टी करतो, कुठलंही मग काम असेल ते आपण मग त्या पद्धतीनं सगळे मग त्या गोष्टी त्याला लावतो की ते परफेक्ट व्हायला पाहिजे. एखादी छोटी गोष्ट करायची तरी त्याची आधी यादी केली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं मला वाटतं ती शिकवणीच आहे वेगळी. वा. बाई, तुम्ही जसं मुलांची सहल घेऊन गेलात तसं तुम्ही तुमच्या सहशिक्षकांची सुद्धा सहल घेऊन जात होता. तर हा तर उत्साह इतका तुमचा दांडगा आहे एकूणच, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर तुमच्याकडे आणि या सहशिक्षकांकडे पाहिल्यानंतर आम्हाला नेहमी, आता माझी मुलगी नभा 1ली ते 4थी नवीन मराठी शाळेमध्ये होती, ह्या सगळ्या तुमच्या बहिणीच आहेत सगळ्या शिक्षिका, असंच आम्हाला दिसत आलंय. तर हे कसं एक तर तुमचं नातं आहे आणि एकूण ह्या सगळ्या तुमच्या बॉन्ड बद्दल, तुमच्या सहशिक्षकांबद्दल जरा तुम्ही सांगा ना. आमच्या शाळेच्या सगळ्या शिक्षिका ह्या सगळ्या अतिशय मुलांवर मेहनत घेणाऱ्या आहेत. आज मी त्यांना फक्त एकच वाक्य सांगायचे की आजच्या दिवसाचा मी जो पगार घेते त्या पगाराच्या बदल्यात मी मुलांच्या पदरात काय टाकलं आणि किती टाकलं, हे तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा. बाकी मी काहीच बोलत नाही. आणि जेव्हा एखादं काम करायचं असेल, एखादा उपक्रम करायचा असेल, कार्यक्रम करायचा असेल, मग आपल्याला असं करायचं आहे, मग त्याचं नियोजन तुम्ही कच्चं करा आणि त्याच्यानंतर मग काय राहतील त्या गोष्टी मी त्याच्यात ऍड करते आणि मग तो परफेक्टपणा त्याच्यामध्ये यायचा. पण हे मी सांगितलं आणि हे कराच तुम्ही, आणि ही गोष्ट मला न विचारता तुम्ही का केली, असं मी माझ्या शिक्षकांना आज तागायत कधीही म्हटले नाही. त्यांना सगळ्या गोष्टींचं मुक्त असं स्वातंत्र्य दिलं. फक्त करताना ते व्यवस्थित करा, त्याच्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे तुम्ही सगळं व्यवस्थित करणार याची मला खात्री आहे. पण त्यांना मी कधीही कुठल्या गोष्टीचं बर्डन दिलं नाही. त्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यात एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक जे अंतर असतं ना, ते अंतर कमी झालं आणि आम्ही अधिक जवळ आलो आणि आम्ही सगळ्या एकमेकांच्या अगदी जवळच्या मैत्रिणी झालो. कोणी मुलीसारखं झालं, कोणी बहिणीसारखं झालं. आणि हा सगळं नातं आमचं घरगुती संबंध पण तेवढेच आहेत आणि शाळेतलेही संबंध तेवढेच आहेत. मग प्रत्येकाचा वाढदिवस असेल, आता घरी प्रत्येकाचा वाढदिवस करतातच, पण मी शाळेमध्ये प्रत्येक शिक्षिकेचा, शिपायांचा, मावशांचा, क्लार्कचा, सगळ्यांचा वाढदिवस करायचा. कोणाचा 50वा वाढदिवस असेल तरी ते 50 दिवे लावून त्यांचा वाढदिवस करायचा. केक आणायचा, केक खाऊ घालायचा, मग काय कॉफी ठेवायची, डिश ठेवायची, असं सगळं त्याच्यामध्ये चालायचं आणि सगळ्यांचे वाढदिवस छान व्हायचे. आणि त्यामुळे त्यांच्यातलं आपल्यातलं मुख्याध्यापकाची
एक जी शिक्षकांना भीती असते किंवा मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये सुद्धा जाऊ की नको, बाईंनी बोलवलं मग आता भीती वाटाय. कारण हे मी अनुभवलंय की एखाद्या मुख्याध्यापकांना आपल्याला भेटायला बोलवलं, तुम्हाला बाईंनी ऑफिसमध्ये बोलवलं, मनात 17 शंका, कशाला बोलवलं असेल, आपलं काय चुकलं का, त्यातनं आपण गेलेलं आहे असं कुणालाही वाटू नये म्हणून हे अंतर कमी करण्यासाठी मी सगळ्या शिक्षकांची मैत्रीच्या नात्याने वागले, त्यांना सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं आणि त्यांनी पण छान सगळ्यांनी ते स्वीकारलं आणि प्रत्येक गोष्ट जबाबदारीने केली आणि परफेक्टच केली. त्यांनाही इतकी सवय झाली की बाईंना हे असं नाही, असं लागतं, हे आपण असंच करायचं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मला जास्त सूचना द्याव्या लागल्या नाही आणि जास्त बघावं पण लागलं नाही. जे केले त्यांनी ते योग्यच केले आणि करत राहायच्या. हा जो विश्वास आहे त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी तेवढ्याच विश्वासाने ते माझ्यापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे सगळ्या पालकांच्याही तेवढ्याच शिक्षक आवडीचे आहेत आणि तेवढे सगळ्या सेवकांच्या आहेत, मुलांचे आहेत. मग या सगळ्यातनं आता हल्ली ना शिक्षकाची नोकरी साधी राहिलेली नाही. शासनाची इतकी कामं आहेत, ऑनलाईन कामं आहेत, एका मिनिटाला येतं हे आम्हाला माहिती, आत्ताच्या आत्ता द्या, दुसऱ्या मिनिटाला ते भरून द्यावं लागतं. मग ते वर्गात शिकवण्याचा वेळ जातो. मग बाई हे याला इतका वेळ लागणार आहे, त्यांनी आत्ताच मागितलं, त्यांनी आता काय करायचं, असे अनेक शंका, अनेक प्रश्न त्यांच्या मागे आणि ते प्रेशर. मग ते प्रेशर त्यांचं कुठेतरी कमी व्हावं, त्यांना कुठेतरी फ्रेश वाटावं, कुठेतरी त्यांना छान शिकवता यावं, कुठेतरी त्यांना छान काम करता यावं, छान उपक्रम घेता यावे. माणूस जेव्हा स्वतः आनंदी राहतो, जेव्हा स्वतः फ्रेश राहतो, जेव्हा त्याच्या मनामध्ये कुठलंही दुःख नाहीये, तो खूप सुखी आहे, तेव्हाच ते येणारा जे काम आहे तो ते परफेक्ट करणार आहे आणि तेवढाच तो मुलांमध्ये आनंदाने रुजणार आहे. आज घरात नवरा बायकोची भांडणं झाली, सासू सासऱ्याची भांडणं झाली, मला इतका त्रास होतो, मला इतका छळ होतोय, तेच वातावरण घेऊन तो मुलांपुढे आला तर त्याने मला नाही वाटत असे काही उपक्रम होते. पण आमच्या शिक्षकांच्या घरामध्ये वातावरण छान आहे आणि कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, शाळेमध्ये कुठलं टेन्शन नाही आणि सुख दुःखात तुम्ही एक मोठ्या बहिणीसारख्या त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नक्कीच एखाद्याला कधी ना कधीतरी काही ना काहीतरी कधी आहे, पण त्यांना ते टेन्शन कधी गुल होतं त्यांचं हे कळत नाही. हे जे तुमचं एक 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 हे पैलू आहेत ना, गुण आहेत ना, आणि फ्रेश राहणं हे जे तुम्ही म्हणताय, मला असं मला वाटतं इंदुरकर बाईंच्या मनोगतातच मी ऐकलंय की ते शाळेमध्ये पाणीपुरीचा ठेला आणला, तो काय किस्सा आहे जरा सांगा ना. ते काय झालं, ऑनलाईनची कामं होती, इकडे 3री परीक्षा, वार्षिक परीक्षा. शासनाने यावर्षी सांगितलं की पूर्ण एप्रिलभर शाळा घ्यायची आणि शेवटी 4 दिवस परीक्षा घ्यायची आणि रिझल्ट तयार करायला 4च दिवस आणि सगळे ऑनलाईन, एवढे पेपर तपासून 4 दिवसात ऑनलाईन रिझल्ट लावायचा. शिक्षकांना प्रचंड टेन्शन आलं. त्याच्यावर यादवबाईंनी टाकले की बाई आमची अवस्था आता अशी झाली ना, आपण जेव्हा पाणीपुरीच्या दुकानात जातो तेव्हा तो पाणीपुरीवाला आपल्या प्लेटमध्ये पाणीपुरी ठेवतो, एक तोंडात असते, एक हातात असते, एक याच्यात असते आणि तो एक देऊ का असं करून उभा असतो. अशी आमची अवस्था झाली आणि आम्हाला इतकी कामं, इतकं टेन्शन आहे. मग त्यांचं टेन्शन घालवण्यासाठी त्यांना सरप्राईज म्हणून डायरेक्ट एक पाणीपुरीवाला, भेळपुरीवाला बोलवला आणि तिथे म्हणलं या आणि आज शाळा सुटल्यानंतर कुठलंही काम करायचं नाही, मनसोक्त पाणीपुरी, भेळ, ओली भेळ खा आणि छान फ्रेश व्हा. आणि मग त्यामुळे ते अजून फ्रेश झाले आणि पुढची परीक्षेची कामं ते झटाझट पटापट झाली. क्या बात आहे. मला वाटतं बाई म्हणजे त्या तारे जमी पर मधले निकुम सर आहेत ना, तशा बाई आहेत. त्यामुळे इतकं खेळीमेळीचं आणि मोकळं वातावरण शाळेमध्ये असतं की वा, खूप खूप म्हणजे सगळ्याच बाजूनी बाई तुमच्याकडनं ना शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. यातूनच मग असं टेन्शन घालवण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी, चला आता खूप दिवस झाले, कंटाळा आला, खूप कामं केली आपण, मग आता शतकोत्तरची कामं झाली सगळी. शतकोत्तरचा शेवटच्या दिवशीचा कार्यक्रम झाला आणि आम्ही ताडोबाचं बुकिंग केलं आणि सगळे शिक्षक आम्ही ताडोबाला रात्रीच्या ट्रेननी गेलो, सकाळी पोहोचलो. 4 दिवस आम्ही मस्तपैकी ताडोबाला फिरलो. त्याच दिवशी म्हणलं त्याच दिवशी जायचं. आता आपले शतकोत्तर संपलं, कार्यक्रम संपलाय आणि आता घरी उद्यापासून तुम्ही गेलात की 4 दिवस तुम्ही घरातच बसणार, त्यापेक्षा आपण बाहेर जाऊ. 4 दिवस त्यांना सगळ्यांना छानपैकी फिरवून आणलं
आणि तिथे सुद्धा मग प्रकाश आमटे त्यांच्या मिसेस त्यांना आम्ही भेटलो. आपल्या शाळेचं इतिहासाचं पुस्तक जे आहे 125 वर्षाचं, आम्ही जे कोरोना काळात सगळा इतिहास एकत्र केला, सगळी कागदपत्र, आणि त्यातनं ते इतिहासाचं पुस्तक निर्माण केलं. प्रकाश जावडेंनी त्या पुस्तकाचं शतकोत्तर मध्ये प्रकाशन केलं, जावडेकर सरांनी, आणि ते पुस्तक प्रकाशित झालं. ते पुस्तक आम्ही त्यांना दिलं आणि तिथल्या प्रकल्पांची सगळ्यांची माहिती घेतली, आपल्या संस्थेची माहिती त्यांना दिली, आणि त्यांनी आमच्यासाठी भरपूर वेळ दिला आणि आमच्या बरोबर सगळं आनंदवन ते फिरले आमच्या बरोबर आणि आम्हाला दाखवलं. ते असं ते कोणाबरोबरही जात नाही, त्यांच्या माणसांना पाठवतात, पण ते दोघंही नवरा बायको आमच्या सगळ्या शिक्षकांबरोबर फिरले. प्रकाश काका आणि मंदाताई. मला त्याच्यावरून माझ्या आजोबांची एक आठवण आठवली बाई. माझे आजोबा ज्येष्ठ चित्रकार, नृत्य दिग्दर्शक कैलासवासी कृष्णदेव मुळगुंद, तर त्यांचं नाचतो मी नाचतो नावाचं आत्मचरित्र आहे. तर ते मंदाताईंच्या वाचनात आलं होतं आणि त्यांनी हातात घेतलं आणि एक हाती त्यांना पुस्तक ते ठेवूच ना, त्यांनी एक हाती वाचलं ते आणि पुस्तक ठेवलं आणि आजोबांना एक खूप सुंदर पत्र दिलं होतं मंदाताई. त्या तुमच्या याच्यामुळे एकदम आठवलं सगळं, आजोबा आणि मंदाताई, प्रकाश काका. वा, खूपच छान. म्हणजे आपल्या गप्पा इतक्या अप्रतिम रंगल्या आहेत. खरं तर आपण मला वाटतं बसलो आणि डायरेक्ट गप्पा सुरू केल्या आहे ना, पण खूप मजा येते. आजचा हा भाग बाई गुरुवंदना, गुरूंना वंदन करण्याचा आहे. तुम्ही स्वतः खूपच धार्मिक वृत्तीचे आहात, स्वामी भक्त आहात, गजानन महाराजांच्या निस्सीम भक्त आहात. तुमच्या मनात ही अध्यात्माची गोडी, ही आवड कशी निर्माण झाली? पूर्वी माझे वडील पण चारीधाम केलेले आहेत. दर महिन्याच्या ज्या एकादशी येतात ते एकादशी करतात. माझं लग्न झाल्यानंतर मला ज्या घरी दिलं ते माझं सगळं घर वारकरी संप्रदायाचं आहे. आणि माझे त्या मिस्टरांचे आजोबा त्यांनी 25-30 वर्ष पंढरपूरची वारी पायी गेली. त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांनी 25-30 वर्ष पायीवारी केली आणि आता मिस्टर रिटायर झाल्यानंतर त्यांचं हे 4थं वर्ष आहे, ते वारीला गेलेले आहेत. आणि माझ्या कार्यक्रमासाठी 2 दिवस आले आणि पुन्हा ते वारीला जॉईन झाले. तेही सतत वारीला जॉईन झालेले आहेत आणि 4 वर्ष ते पायीवारी करतायत. आता पुढच्या वर्षी मला वेळ आहे, मी पण पुढच्या वर्षापासून करणार आहे. परमेश्वराने अशीच चांगली तब्येत ठेवावी म्हणजे मला वारी करता येईल. आणि शेगावच्या गजानन महाराजांचं म्हणजे माझी नणंद लक्ष्मीनगरला राहायची, त्यांच्या समोरच ते मंदिर आहे. तिच्याकडे गेले की मी मंदिरात जायचे. मंदिरात गेल्यानंतर एक वेगळाच आपल्याला आत्मविश्वास आणि एक प्रेरणा, एक उत्साह, की परमेश्वराकडे एखादी गोष्ट सांगितली, एखादी अडचण सांगितली की ती लगेच सॉल्व्ह होते. नुसतं नामस्मरण केलं तरी ती अडचण माझी सुटते. स्वामींचा असू दे, गजानन महाराजांचा असू दे. आणि तेव्हापासून माझा त्यांच्यावर इतका विश्वास आहे की मी जे काम हातात घेईल, ती तडीच नेईल, ते त्यांच्यामुळे. म्हणजे स्वामी म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखर ते माझ्या पाठीशी राहिले आणि म्हणून मी ही 38 वर्षाची सेवा ही चांगल्या पद्धतीने करू शकले. खरंच महाराजांना, गजानन महाराजांना आणि स्वामींना माझा मनापासून नमस्कार. आणि अशा घरात मी पडले, त्यामुळे आपोआप त्या सण वार, देवाचं कार्य जे काही असेल ते करण्याची मला प्रेरणा मिळाली त्यांच्यापासून. वा, ही एक शक्ती आपल्या पाठीशी असते आणि आपली श्रद्धा असावी लागते. ते सगळं करत असतात, पण तुमची इतकी गाढ श्रद्धा आहे, मला वाटतं त्यामुळेच हे सगळं घडतंय. आणि तुम्ही आता तुमच्या मिस्टरांचा उल्लेख केलात बाई, तर थोडंसं मी मागं जातो फ्लॅशबॅकमध्ये. आणि सुरुवातीचा तुमचा संघर्षाचा खडतर काळ एक होता, तर त्यामध्ये त्या काळात मिस्टरांनी म्हणजे नक्कीच, कारण त्याच्याशिवाय यशस्वी घोडदौड होऊच शकत नाही. तर त्या एकूण काळाबद्दल संघर्षाच्या सांगा ना. म्हणजे त्यातून ना ह्या पिढीला, आमच्या पिढीला ना खूप मोठी प्रेरणा मिळेल. की जसं ना, तुम्ही प्लीज सांगाच बाई, पण आता मला मगाशी तुम्ही सांगितलं त्याच्यातलं एक आठवतंय की 125 वर्षाचा जो एक गौरवशाली इतिहास आहे सगळा, तर कोरोनाचा सगळा काळ होता आणि आपण अनेक बातम्या अशा ऐकत होतो की खूप जण डिप्रेशनमध्ये जात होते, काहींनी आत्महत्या केल्या, जीवन संपवलं स्वतःचं, अनेक जणांना सेटबॅक बसले, होत्याचं नव्हतं झालं. अशी प्रतिकूल परिस्थिती खरं तर सगळ्यांवरतीच ओढवली होती, अख्खं जगच संकटात होतं. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा निराश न होता त्या प्रतिकूल परिस्थितीच कसं ती संधी
म्हणून आपण मानावी. आणि सगळा तो इतिहास इतका 125 वर्षांचा उत्खनन करून तुम्ही तो काढला, सगळ्या शिक्षिका आणि सगळे तुम्ही कामाला लागा. म्हणजे कारण एकीकडं विचार केला तर खायचे वांदे होते किंवा आता जगण्याचे वांदे होते, पण अशाच्या तुमचा ध्यास हा की आपण आता हे करूया. हे जे आहे ना सगळं हे वेगळंच रसायन आहे काहीतरी, मला असं वाटतं बाई. आणि म्हणून म्हटलं की हे सगळं आणि या संघर्षाच्या काळात या सगळ्या गोष्टी ज्या असतात की निराश नाही व्हायचं. निराश बाईंना आम्ही कधीच पाहिलं नाही, सतत सकारात्मक दृष्टिकोन तुमचा. तर तुमचं आणि मिस्टरांचं नातं आणि एकूण त्या थोड्याशा काळाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ना, सुरुवातीचा. जेव्हा माझं लग्न 90 साली झालं, माहेरची पण थोडीशी गरिबी म्हणजे चांगलीच आणि सासरची पण. जेव्हा आमचे सासरे आणि सासूबाई तर मोलमजुरी करून त्यांनी मुलांना शिकवलं, मोठं केलं. आणि सासरे पण काही नोकरीला वगैरे नव्हते, असंच शेतीवरच आपलं घर चालायचं. मग जेव्हा हे नोकरीला लागले मिस्टर, तेव्हा मग थोडंसं त्यांना आधार मिळाला. आणि मग लग्न झाल्यानंतर मग माझा आधार. पण त्यावेळेला 87 साली माझा पगार 900 रुपये होता. बापरे 900 रुपये पगार माझा होता. आणि तेवढ्या याच्यामध्ये काय म्हणजे काय करायचं आणि काय घ्यायचं. पण तेव्हा थोडीशी महागाई पण जरा कमी होती, पण आता जशी वाढली 900 रुपयात घर चालवणं. तर मग लग्न झाल्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, नंदेचं घर होतं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला घर भाडं द्यायचं, घरी पैसे थोडे पाठवायचे, काही वस्तू घ्यायच्या, आपलं घर भागवायचं. आणि मग अशामध्ये आपल्याला घरदार कसं घेता येईल किंवा काय. आणि मग तडजोड करून मग त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी मला, कधीही आम्ही हॉटेलमध्ये आम्हीच ठरवलं की आपल्या खर्चावर आपण आळा कसा बसवायचा, कंट्रोल कसं करायचं, 2 पैसे इथून तिथे कसे वाचतील आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल हे आम्हीच ठरवलं. त्यामुळे कधी हॉटेलिंग नाही, कधी फिरायला नाही, कधी बाहेरचं खाणं नाही. रात्री 9 जरी वाजता घरी आले तरी तू पिठलं भात कर, पण ते घरातच खायचं. अशा पद्धतीचा कंट्रोल आम्ही स्वतःवर आणला, 2 पैसे वाचवले आणि पहिलं स्वतःचं घर बुक केलं. आणि 95 सालामध्ये मी स्वतःच्या घरात राहायला गेले. इकडून तिकडून कर्ज काढून, लोन घेऊन. तेव्हा लोन सुद्धा बँकेचं पटकन मिळायचं नाही. आता तरी आपण एका बँकेला फोन केला तर दिवसातनं 50 फोन येतात, पण तेव्हा किती ठिकाणी आम्ही फिरलो, पण आम्हाला लोनसाठी मदत मिळेना. कसं तरी ते लोन हे केलं. आणि मग शेवटी बिल्डरचे 60,000 रुपये द्यायचे होते. ते 60,000 रुपये देण्यासाठी नव्हते, तर माझे स्वतःचे दागिने, लग्नातले काय मंगळसूत्र असेल, यांची अंगठी असेल, कानातलं, ते सगळे दागिने मी मोडले. ते 60,000 पैसे केले, बिल्डरला दिले आणि मग ते घर ताब्यात घेतलं. अशा परिस्थितीतून हळूहळू मार्ग काढत इथपर्यंत आलो. मग नंतर मग 4था आयोग मिळाला, 5वा मिळाला, 6वा मिळाला, 7वा मिळाला. मग दोघांचे पगार जरा बऱ्यापैकी वाढले. मग असं एकाचे 2 घरं झाली. अशा पद्धतीने आम्ही वरती गेलो. पण याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी जेव्हा आम्हाला 2 मुलं झाली, मुलं झाली, त्यांची संगोपन, त्यांचं शिक्षण, त्यांचं सगळं सांभाळ, या सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे करत असताना घरामध्ये किती अडचण आली तरी सुद्धा एकमेकांशी कधीही आम्ही भांडलो नाही. म्हणजे एकमेकांचं जे कोऑर्डिनेशन होतं ना, ते अगदी ते मग समजून सांगायचे. माझं जरी चुकलं काही तरी ते समजून सांगायचं, किंवा त्यांचं जरी चुकलं तरी एकमेकांना आम्ही समजून घेतलो. जर त्याच वेळामध्ये मला तुम्ही हेच घेतलं नाही, मला तेच घेतलं नाही, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, माझ्यासाठी वेळच देत नाही, ह्या गोष्टी जर मी करत राहिले असते तर मला नाही वाटत आपण एवढे पुढे गेलो असतो. आणि बारीक गोष्टी ह्या जर आपण सांभाळल्या आणि स्वतःहून 2 पावलं पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच ते सगळा संसार पुढे नेण्यासाठी चांगल्या ठरतात, मार्ग चांगला निघतो त्यातनं. आणि अशा पद्धतीने आम्ही करत गेलो. पण माझ्या मिस्टरांनी मला नंतर जेव्हा पगार वगैरे सगळं व्यवस्थित झालं, स्थिर स्थावर झालो, मला देशापरदेशातल्या सगळीकडे ते फिरायला गेले. माझं जेवढं सोनं नाणं मी मोडलं होतं ते सगळं मला त्यांनी हळूहळू का होईना परत माझं मला करून दिलं. घरामध्ये सगळ्या सुखसोयी करून दिल्या. म्हणजे कुठल्याच गोष्टीची उणीव अशी ठेवली नाही की तुझी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली नाही, असं नाही. प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यांच्या पद्धतीने आपल्या याच्यामध्ये बसेल अशा पद्धतीने त्यांनी सगळे हाऊस मौज केली. आणि आमच्या सासू सासऱ्यांनाही अतिशय, आई वडिलांना पण सगळ्यांना अतिशय छान सांभाळलं. आणि त्यांचं आता माझे सासरे गेलेत, सासऱ्यांना माझं खूप कौतुक होतं. त्यांचा 80-81 जे असते सहस्र चंद्र दर्शन
ते त्यांचं मी केलं. तेव्हा वा. त्यांनी इतकं सुंदर भाषण केलं, घरातल्या घरातच कार्यक्रम केला, पण ते भाषण करताना जेवढे बसले होते त्या सगळ्यांना त्यांनी रडवलं. म्हणजे इतका ते त्यांचं माझ्याविषयी त्यांना खूप कौतुक होतं, माझ्या आई वडिलांना खूप कौतुक होतं. आणि सगळ्यांना आम्ही व्यवस्थित सांभाळलं. आत्ताही माझ्या घरामध्ये सासूबाई आता जवळजवळ त्यांना 89वं वय आता जूनपासनं सुरू झालंय, पण तरी सुद्धा त्यांचंही अजूनही त्यांचं राहणं खाणं पिणं वेळेवर सगळ्या औषध गोष्टी सगळं त्यांचं व्यवस्थित होतंय. आणि त्याही तेवढंच मला अजूनही कॉपरेट करतात. जरी त्यांचं 89वं वर्ष असेल ना चालू, तरी सुद्धा त्यांना जर काही लागलं, मी जर शाळेत असले, घरात कोणी नसलं, तरी त्यांची खिचडी सुद्धा त्यांना वाटलं मला आता काहीतरी करून खायचे, तर त्यांचं ते करून अजूनही करून खातात. म्हणजे त्या वयाला आपण कसे असू किंवा करू शकू की नाही आम्ही तर म्हणजे अवघडच आहे. आमची गॅरंटी नाही. म्हणजे असं सगळं व्यवस्थित झालंय. त्यामुळे मिस्टरांचे आणि घरच्यांचं, सासूबाईंचा, आई वडिलांचा, बहिणींचा सगळ्यांचाच पाठिंबा, सगळे पाठीमागे उभे होते आणि सगळ्यांचा आधार होता. त्यामुळे आपण या गोष्टी करू शकलो, कारण याशिवाय आपण अपूर्णच आहेत, काहीच करू शकत नाही सपोर्ट शिवाय, पाठिंब्याशिवाय. आणि सासूबाई घरात असल्यामुळे मला कधी दाराला कुलूप लावावं लागलं नाही, गॅस बंद आहे का चालू आहे हे बघावं लागलं नाही, मुलांना कधी पाळणा घरात ठेवावं लागलं नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित झाल्या. शेवटी आपल्या करण्यावर असतं. आपण कटकट घरात किरकिर केली की ते होत नाही, वातावरण तसं होतं आणि मग नातं पण मग पुढं तसं फुलत नाही आनंदानं. ही खूप मोठी शिकवणी आहे मित्रांनो आपल्यासाठी सगळ्यांसाठीच, की कसं एकमेकांना समजून घेऊन समजुतीनं हातात हात घेऊन पुढे जायचं. बाई मला एक गोष्ट अशी विचारायची आहे की आपल्या शाळेमध्ये बरीचशी मुलं ही मध्यमवर्गीय कुटुंबातली आहेत आणि त्यातल्या काही मुलांच्या, बऱ्याचशा मुलांच्या फीच्या अडचणी आहेत, समस्या असतात किंवा अजूनही काही इतर समस्या असतात. तर एक मुख्याध्यापिका म्हणून तुम्ही त्या समस्या, त्या मुलांना, त्यांची मानसिकता, पालकांची मानसिकता, एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही ते कसं सगळं हाताळलं, टॅकल केलं आणि त्या समस्यातून कसा मार्ग काढला? कारण हा एक खूप मोठा प्रश्न आहे खरं तर मराठी माध्यमांच्या विशेषतः शाळांमधून, कारण बरीचशी मुलं ही मध्यमवर्गीय कुटुंबातलीच असतात. तर काय त्याच्यासाठी तुम्ही काय 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 केलं? आपल्या कोरोना काळामध्ये बरेच पालक गेले, कोणाची आई गेली, कोणाचे वडील गेले, काहींच्या नोकऱ्या गेल्यात, मुलांना फी भरायला पैसे नव्हते. मग अशा वेळेला आमच्या माजी विद्यार्थ्यांना मी आवाहन केलं की आपल्याकडे अशी अशी परिस्थिती आहे आणि एवढ्या मुलांची फी बाकी आहे, तर काय करता येईल? मग त्या सगळ्या मुलांनी सांगितलं की बाई आम्हाला त्या मुलांचे लिस्ट द्या, नावं, आणि त्या पालकांचे फोन नंबर द्या, आम्ही काय करायचं ते बघतो. मग असे जवळजवळ 40 मुलं मी काढून दिली की जे गरीब होते, ज्यांचे आई वडील गेले, जे पैसे भरू शकत नव्हते, नोकरी गेली, अशा काळामध्ये जवळजवळ 40 मुलांची मी नावं दिली त्यांना. आणि मग ती नावं दिल्यानंतर त्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक पालकाला फोन लावला आणि प्रत्येक पालकांची परिस्थिती जाणून घेतली. काही जण त्या पालकांच्या घरी गेले, घरभेटी दिल्या आणि खरंच त्यांची परिस्थिती आहे की नाही हे जाणून घेतलं. आणि त्या जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये त्या माजी विद्यार्थ्यांनी गोळा केले आणि ह्या 40च्या 40 मुलांची फी भरली आणि संपूर्ण शाळेची फी वसूल केली. माजी विद्यार्थ्यांना मी कायमच धन्यवाद देते. तसे त्या कोरोना काळात या महान संकटात त्यांनी आमच्या शाळेच्या पाठीशी, आपल्या शाळेच्या पाठीशी ते उभे राहिले, आपल्या पालकांच्या पाठीशी उभे राहिले आणि एवढी मोठी मदत त्यांनी मिळवून दिली. त्यासाठी माझी विद्यार्थ्यांसुद्धा मी कधीच विसरू शकत नाही आणि ते पालकही त्यांना कधी विसरू शकणार नाही. आता कोरोना काळानंतर तरीसुद्धा काही मुलांच्या अडचणी असतात, काही पालकांच्या अडचणी असतात. तर ह्या मुलांची फी जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत मग काहींना मी कास्ट नावाची संस्था आहे, त्या संस्थेला काही कळवलं तर ती संस्था त्या मुलांना, एकदा त्या मुलाचं नाव त्यांच्याकडे गेलं की ते पालकांना बोलून घेतात, त्या पालकांची सगळी माहिती विचारतात आणि त्या पालकांचं पालकत्व त्या विद्यार्थ्याचं घेतात आणि त्यांना नोकरी लागेपर्यंत त्यांची काही फी असेल ती देतात. तसंच मी दगडूशेठ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टला विनंती केली
की आमच्याकडे अशी मुलं आहेत, तुमच्याकडे पालक दत्तक योजना आहे, तर त्या योजनेतून आमच्या शाळेतल्या अशा अशा परिस्थितीची मुलं आहेत की त्यांना तुम्ही घ्या. आणि मग दरवर्षी 7-8 मुलं ते दत्तक घेतात आमच्या विद्यार्थ्यांना. आणि असे विद्यार्थी आम्ही देतो की जो अभ्यासात हुशार आहे पण फी भरू शकत नाही आणि परिस्थिती नाही, असे विद्यार्थी आम्ही त्यांना निवडून देतो. ते त्यांची परीक्षा घेतात आणि ती मुलं त्या परीक्षेत पास होतात, त्यांची निवड होते आणि त्या दत्तक पालक योजनेमध्ये ती मुलं सहभागी करून घेतात. तो मुलगा जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभा राहत नाही, जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही, तोपर्यंत त्याने कुठलंही शिक्षण घेऊ दे, त्याला किती पण फी लागू दे, ती सगळी फी ते श्रीमंत दगडूशेठवाले भरतात. काही गणपती मंडळ आहेत की जसं हरिहरेश्वर मंडळ आहे, साईनाथ ट्रस्ट मंडळ आहे, अखिल शनिवार नवरात्र मंडळ आहे, नंतर नारायणपेठेतला पत्र्या मारुतीच्या इथलं एक नारायणपेठेतलं एक गणपती मित्र मंडळ आहे. तर त्या मंडळांना मी आवाहन करते आणि ती मंडळं त्यांना सांगतो की ह्या मुलांची फी नाही, मग ते स्वतः शाळेत येतात आणि त्या मुलांची फी भरतात. असं ह्या गरीब मुलांना इकडून तिकडून मी सगळ्यांना मदत मिळवून देते. आणि हे मदत मिळवून देण्याचं काम करायचं म्हणजे ते मी माझ्या वडिलांचा एक प्रसंग सांगते. आमची तर परिस्थिती नव्हती. मी 4थीला असताना स्कॉलरशिपला बसले, तेव्हा काहीतरी 60 रुपये वगैरे अशी काहीतरी फी असेल. पण आमच्या शेजारी एक मुलगा होता, वाणी होते ते, त्याचे वडील अतिशय वयस्कर होते, आईचं थोडंसं प्रॉब्लेम होता, मना डोक्यावर परिणाम झालेला, ते मोडाची मटकी विकायचे. तर एवढे 60 रुपये कुठून आणणार? माझ्या वडिलांनी प्रत्येक घरात जाऊन फक्त मला 1 रुपया द्या, अशी 1 रुपया जे देतील ते तुमच्या स्वखुशीने द्या, असं 1 रुपया गोळा करून त्या मुलांची फी भरली आणि तो स्कॉलरशिपला महाराष्ट्र राज्यात तो पहिला आला. ती जाणीव मला पण होती, त्यांच्याकडून पण मी शिकले आणि म्हणून मला पण या मुलांसाठी अशी करायची एक प्रेरणा मिळाली. असं गरीब विद्यार्थ्यांना मी सहकार्य करते. ती कविता आहे ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. वा, खूप भाग्यवाने सगळी मुलं. बाई, ऍक्च्युली खूपच भावुक झालोय मी हे सगळं ऐकून. हा बाई, एक विचारावं असं वाटतंय की ज्या क्षणी सेवानिवृत्ती हा शब्द तुम्ही ऐकलात त्या क्षणी तुमच्या मनात काय भावना सगळ्या दाटून आल्या होत्या? कारण इतका 38 वर्षांचा एकूण सगळा प्रवास, मुख्याध्यापिका म्हणून 10 वर्षांचा मोठा प्रवास, आणि एवढं तुम्ही केलंय, तर ते तो सेवानिवृत्त, आता पुढच्या क्षणापासून आपण मुख्याध्यापिका नाही किंवा ते पद म्हणून असं नाही, पण ते जी तुमची शाळेसोबतची जी नाळ जुळलेली होती, तर आता ती सेवानिवृत्ती आपल्या आयुष्यात तो टप्पा आलाय, तर ते काय, ते क्षण नक्कीच तुम्हाला खूप अस्वस्थ थोडेसे झाले असणार जास्त. आता या टप्प्यावर कधी ना कधी शासन नियमानुसार प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीवर ही वेळ येतेच, तशी माझ्यावरही आली. 6 महिन्यापासून मी दिवस मोजत होते, आता इतके दिवस राहिले, इतके दिवस राहिले, इतके दिवस राहिले. आणि गेले 8 दिवस मला खरोखर झोप नाही आली की आपण आता सेवानिवृत्त होणार आहोत आणि आपण हे सगळं उद्यापासून काय काय मिस करणार आहोत. मग शाळेच्या गेट जवळ गेल्यानंतर जो वॉचमन आहे तो आपल्याला नमस्ते म्हणतो, ते मिस करणार आहे. शाळेच्या गेटमधून आतमध्ये जाईपर्यंत एक सुंदर थंडगार वाऱ्याची झुळूक येते, त्या झुळकेने बुचाच्या झाडाची फुलं अंगावर पडतो, तो वर्षा होतो, ते मिस करणार आहे. शाळेच्या गेटमधून आतपर्यंत ऑफिसच्या दारापर्यंत जाईस्तोवर सगळी मुलं जिथे असतील तिथून मला पाहिल्यावर पळत पळत येणार, बाई नमस्ते, बाई नमस्ते. कोणी डोक्यावर पायावर डोकं ठेवणार किंवा कोणी उभ्याने, अरे मी पडेल, मला उभ्यानेच नमस्ते करा, असं इतकं ते मला पाहिलं की आत्ताही गेलं तरी मला पाहिलं की ते सगळे डबा खाता खाता असं उठून येतात आणि गोळा होतात. आणि ते मी मिस करणार. शाळेत गेल्यानंतर सगळ्या शिक्षक मैत्रिणी आहेत, त्यांनी माझा चेहरा निहाळल्यानंतर, बाई आज फ्रेश दिसत आहेत, बाई आज काहीतरी कामाचं टेन्शन आहे, असं सगळं ते शिक्षकांचं बोलणं, आई छान दिसत आहेत, आज साडी छान आहे, बाकी सगळं. मग ते गप्पा आमच्या, ते मिस करणार. एखादं काम त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते परफेक्टपणे केलं, हे मिस करणार.
शाळेच्या आतमध्ये आल्यानंतर घंटा झाली की जो राऊंडला मी जायची, त्या राऊंडला गेल्यानंतर कोणी उशिरा आलं तर ते पालक स्वतः चालत घेऊन येतात, तरी परिपाठ झाल्यानंतर येतात. मग त्यांना थोडंसं रागवणं अधिकाराने की तुम्ही त्यांचा परिपाठ बुडतो, मुलं हे होतात, त्यांना लवकर वेळेत आणा, त्यांना सांगणं, सूचना देणं, हे सगळं मिस करणार. प्रत्येक वर्गात गेल्यानंतर मुलांचा रिस्पेक्ट, बाई आम्ही हे केले, आमच्या वर्गाने हा उपक्रम केला, तो उपक्रम केला, आम्ही असं केलं, ते सगळं दाखवायचं. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलं सहभागी होतात आणि तिथून यश खेचून आणतात. शिक्षकांची स्पर्धा होते, तिथून सुद्धा शिक्षक यश मिळवतात आणि शाळेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन त्यांनी ठेवलेलं आहे. कारण शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे आणि त्या आहेत म्हणून मी आहे असं समजून आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आणि शाळेला एका उंचीवर नेलं. शाळेत गेल्यानंतर आपले शाळेचे शिपाई सगळे, बाई आज ही अडचणी, आज नळाला पाणी नाही, आज हा नळ तुटला, ते बिघडलं, ते सगळं त्यांचं काम सांगणं जे आहे आणि ते तात्काळ त्याची लगेच दुरुस्ती करणं किंवा लगेच ते काम संपवणं. आणि त्यांना माहिती आता बाईंना सांगितलं की आपलं हे काम होणार, त्यामुळे ते एक मिस करणार. शाळेत गेल्यानंतर आमच्या मावशी गेल्या बरोबर छान पैकी एक फक्कड चहा करणार. त्यांचा चहा इतका फेमस आहे की तो अख्ख्या पुण्यात सुद्धा तसा मिळणार नाही. जेवढे पाहुणे शतकोत्तरच्या काळात म्हणा किंवा एरवी सुद्धा कायम कोणीही आलं तरी सुद्धा त्यांना चहा पिल्याशिवाय मी कधीही जाऊ दिलं नाही. चहा घ्या, सरबत घ्या, लस्सी घ्या, चहा नाही घेत तर कॉफी घ्या, ते नाही घेत तर दूध घ्या, काहीतरी घ्या, पण विनमुख कुणाला पाठवलं नाही आणि कधीच कुणी गेलं नाही. प्रणवला पण माहिती आहे, प्रणव आला की पहिलं प्रणव चहा घ्यायचा का, म्हणजे असं आमचं आल्यानंतर किती साखर लागू दे, चहा लागू दे, पण त्यांना चहा पिल्याशिवाय कधी जाऊ दिले. आमच्या मावशी पण तात्काळ लगेच जिथं असेल ते हातातलं काम सोडून ते करणार. इतके आमचे प्रामाणिक सगळे शिपाई. प्रत्येक गोष्ट, कुठली गोष्ट सापडली असेल, ती सोन्याची एखादी वस्तू सापडली असेल कोणाची किंवा मुलांची कुठली वस्तू हरवली असेल तरी ती त्या पालकांपर्यंत, त्या मुलांपर्यंत ती पोचवायचं काम आमच्या शिपायांनी केलं. आमचे क्लार्क कामात तत्पर, तर त्यांना कुठली गोष्ट आज हे काम अपूर्ण का राहिलं असं मी कधीच त्यांना म्हटलं नाही, कारण त्यांनी ते कधी ठेवलंच नाही. त्यांना माहिती आहे आपल्याला बाई सांगणार नाहीत, पण आपलं काम आपण करायला पाहिजे आणि त्यांना कधी सांगण्याची वेळ आली नाही. तसंच आमचे सगळे रानडे बालकचे शिक्षक, विद्यार्थी आपल्या खालच्या वर्गांमध्ये रानडे बालकचे काही वर्ग भरतात, तर त्या विद्यार्थ्यांनाही ते शिक्षक किती प्रेमाने त्यांना हाताळतात. त्यांचे फळ्या, चित्रकला, असं सगळं ते मिस करणार. आणि आलेले सगळे पदाधिकारी, रोज वेगवेगळ्या उच्च व्यक्तींसोबत आपली ओळख होते, त्यांच्याशी आपल्याला बोलायला मिळतं, त्यांच्याशी आपली मैत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून शाळेची वेगवेगळी कामं करून घेता येतात. त्यांना कसं आपल्याला बांधून ठेवता येईल, ह्या व्यक्तीचा शाळेसाठी कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल, आणि ते मी त्यांच्यापाशी सांगितलं की लगेच ते काम होणार याची मला खात्री असायची. ते मी मिस करणार. कारण आत्ताच शतकोत्तर रौप्य महोत्सव झाला, तुम्हाला सगळे उपक्रम सांगितले, त्यातला एक उपक्रम राहिला होता संगीत वर्गाचा. आणि संगीत वर्गाला आमच्या माजी विद्यार्थ्यांनी, चिन्मय खळदकर, ते आता दिल्लीला असतात हायकोर्टात, तर त्यांनी सगळी वाद्य आम्हाला शाळेसाठी घेऊन दिली, पण ती वाद्य ठेवायची सोय नव्हती किंवा त्याला एक वेगळा वर्ग नव्हता त्याचं छानपैकी ठेवण्यासाठी. मग हे काम राहिलं होतं. मग आमचे समीर माळी, माजी विद्यार्थी, 1969 सालचे, ते पण मुंबईला आणि देशापरदेशात सतत फिरत असतात. प्रचंड त्या माणसाचं काम आहे आणि इतकं दातृत्व आहे. त्यांनी 60 मुलांना रोख बक्षीस गॅदरिंग मध्ये दरवर्षी आणून देतात. तसंच त्यांनी आपल्या पाण्याची टाकी, भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यासाठी खूप मदत केली, आर्थिक सहाय्य केलं. एवढं ठेवून सुद्धा ते म्हणले की बाई मला बक्षीस ठेव, रक्कम ठेवायची आहे, ती पण त्यांनी ठेवली. आणि एवढं झाल्यानंतर बाई आता ओके आहे ना, अजून काही पाहिजे का? मी म्हणलं अहो, मी विचार केला, मागू की नको, सांगू की नको. म्हणलं आता खरंच सांगू का, तुम्ही खूप दिलं, भरभरून दिलं, पण तरी सुद्धा मी एक मागते. म्हणलं मी स्वतःला किती हावरट समजते, माझी झोळी तुम्ही किती दिली तरी फाटकीच आहे म्हणलं. आणि म्हणले काय करायचंय? म्हणलं काही नाही, सगळं झालंय, फक्त आपला संगीत वर्ग राहिलाय. त्या संगीत वर्गामध्ये सगळी वाद्य आहेत, शिकवणाऱ्या वाजवणाऱ्या बाई आहेत छान, पण ते ठेवण्याची व्यवस्था नाहीये. तर तो संगीत वर्ग आपल्याला इंटेरियर करून हवा आहे आणि म्हणून ते ठेवण्यासाठी छान कपाटं करून हवी आहेत. तर त्याचा जवळजवळ 2-2.5 लाखाचा खर्च असेल.
तर तेवढा मला तुम्ही तरी करा ना, तर CSR फंडातून काय. त्याने ठीक आहे, तुम्ही रिटायर व्हायच्या आत मी हे सगळं तुम्हाला दिलं. दिलं म्हणजे दिलं असा शब्द मी त्यांनी दिला आणि खरोखर रिटायर व्हायच्या आत त्यांनी तो वर्ग केला. त्याचं इंटेरियर समीक्षानी केलेलं आहे आणि त्या वर्गाचं परवा दिवशी उद्घाटन झालं आणि त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे मी रिटायर व्हायच्या आत 2 दिवस त्या वर्गाचं ओपनिंग झालं. इतका सुंदर वर्ग झाला आणि त्याची सुद्धा लिंक आपण YouTubeवर टाकलेली आहे. म्हणजे असे विद्यार्थी आहेत की तुम्ही फक्त सांगा, तुम्ही फक्त मागा आणि आम्ही द्यायला बसलोत. इतके दानशूर आहेत. या शाला माऊलीमध्ये अनेक विद्यार्थी होऊन गेलेत, अनेक जण देशा परदेशात गेलेत, पण शाळेला कुणी विसरलं नाही आणि शाळेला मागायची वेळ आल्यानंतर त्यांनी भरभरून दिलं. ही दातृत्वाची जी भावना आहे ना, आपल्याकडे असतं, भरपूर असतं, पण सगळे देतात असं नाही. पण याच्यातले सगळेजण देणारे निघाले आणि मी घेणारी निघाली आणि ते शाळेसाठी झालं आणि शाळेचा उत्कर्ष झाला. तो क्षण खूपच तुम्हाला, कारण आम्ही पाहिला सेवानिवृत्तीचा निरोप समारंभाचा जो कार्यक्रम होता, तो सगळ्यांनाच अगदी म्हणजे एकदम काय बोलावं आता असं खरं तर तो क्षण होता. पण आता मला खात्री आहे, सेवानिवृत्ती हा एक शब्द आहे तुमच्यासाठी. तुम्ही कधी सेवेतून निवृत्त कधी होणारच नाही आहात. आता सेवानिवृत्तीनंतर तुमची सेकंड इनिंग एक सुरू झाली आहे आणि या सेकंड इनिंग मध्ये सुद्धा तुम्ही अशीच यशस्वी घोडदौड करणार आहात, असेच उत्तुंग भराऱ्या घेतच राहणार आहात. भन्नाड भारी असंच काहीतरी खतरनाकच करणार आहात तुम्ही, आम्हाला निश्चित खात्री आहे. पण तुमच्या मनात काही असे काही प्लॅन आहेत का, काही की हे काहीतरी अजून करूयात, असं काही ठरवलंय का तुम्ही? आता इतकी वर्ष खूप काम केलं. ऍक्च्युली मी आता म्हणणार तो 38-40 वर्ष, बापरे. म्हणजे तुम्ही थकता का नाही किंवा तुम्ही रेस घेता का नाही? म्हणजे आम्ही थोडं काही काम करतो म्हणतो बाई थोडं पडू दे, माझ्या मेंदूला एवढा ताण पडलाय आणि तुम्ही थकतच नाही. मला तर असं वाटतं, म्हणजे माझ्याकडनं एक जस्ट मी सांगतो, तुम्ही मस्त आता बरीच विश्रांती घ्या, फिरा मस्त भरपूर, नंतर तुम्ही थांबणार नाहीच आता ह्याची आम्हाला खात्री आहे. पण काही प्लॅन्स आहेत का काही असे खास? प्लॅन म्हणजे आता थोडे दिवस म्हणलं विश्रांती घ्यायची, थोड्या राहिलेल्या काही ट्रिपा वगैरे आहेत, फिरायची आवड असल्यामुळे ते पूर्ण करायचं. तिथे शाळांमध्ये जिथे जाऊ तिथे काय चांगल्या गोष्टी असतील त्या घेऊन, कुठल्या शाळेला गरज आहे किंवा कुठल्या मुलांना गरज आहे ते करता येईल. आणि काही ठिकाणी शैक्षणिक काही उपक्रम चालतात, तसं आता आपल्या शाळेमध्ये शाळा सुटल्यानंतर खेळाचे तास सुरू होतात आणि त्या खेळाच्या तासामध्ये लंगडीचे तास असतात, खो खोचे तास असतात, मोफत असतात तिथे मार्गदर्शन करायला. आणि त्या क्रीडाच्या याच्यावर अध्यक्ष म्हणून मला बोलवलेलं आहे. अरे वा. तर त्यांना म्हटलं थोडे दिवस जाऊ द्या, मग मी ते करते. आणि असं ज्यांना समाजकार्य काही करता आलं, आता ससून सारख्या ठिकाणी बऱ्याच लोकांना ससूनमध्ये केस पेपर कुठे काढायचा ते माहित नसतं, कुठला रूम कुठे जायचं, अशा लोकांना थोडी मदत करायची. किंवा वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या लोकांना काही मदत करता येईल का, त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, असं थोडंसं एक गोष्ट डोक्यात आहे. आता कशी करता येईल, जसं जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही समाजकार्य सेवा कार्यच करत राहणार आहात याची आम्हाला खात्रीच आहे. एक गोष्ट विचारावीशी वाटते की तुम्ही तुमच्या कार्यकाळात तर शाळेची प्रगती खरोखरच एका उंचीवर नेऊन ठेवली. म्हणजे मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की नवीन मराठी शाळेसारखी शाळा नाही, असं एक अभिमानानं, म्हणजे अजूनही नक्कीच खूप असतीलही, पण आमच्या डोळ्यासमोर जे आहे ना, ते एक इतकं आदर्श उदाहरण तुम्ही निर्माण केलेत ना. आता ज्या नवीन बाई आल्या आहेत, रुजू झाल्या आहेत, त्या सुद्धा, त्यांनाही खूप चांगला अनुभव आहे आणि त्या सुद्धा नक्कीच शाळा अजून खूप एका छान वेगळ्या उंचीवर नेतील. पण शाळेकडे मागे वळून बघताना किंवा शाळेकडे बघताना तुम्हाला असं काय वाटतं की अजून ही गोष्ट सुधारणा झाली तर अजून शाळेमध्ये आणखीन हा छान एक चांगला एक बदल घडेल? जसं ज्या तुम्ही आता मगाशा सगळ्या गप्पांमध्ये सांगितलं की जे सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत, काळानुसार लागणारे आहेत, संगणक आहे, तिथे सोलर पॅनल पण आहे, हे पण आहे, ते पण अजून असं काय वाटतं की हे शाळेत मुलांना शाळेला मिळालं ना तर शाळा अजून भारी होईल?
असं काय तुम्हाला वाटतंय की हे व्हावं आज शाळेत अजून? आपल्या शाळेमध्ये मुलांची संख्या खूप आहे. त्या मानाने मुलांना वॉशरूमची संख्या कमी आहे. ते नेहमीच मला जाणवलं आणि पदोपदी मी संस्थेला पण सांगितलंय आणि आता संस्थेने पण मनावर घेतलंय की मी त्यांना म्हटलं की ही संख्या वाढवा आणि त्याचं प्रपोजल पण मी सगळं दिलेलं आहे. ओके. तर आता त्याचा थोडासा पाठपुरावा त्या मुख्याध्यापकांनाही मी सांगणार आहे की करा आणि ते करून घ्या असं. ते केल्यानंतर पहिलं आरोग्याच्या सुविधा ह्या मुलांसाठी असणं शाळेमध्ये त्या आहेत, पण थोड्याशा कमी पडतायत. त्या आणखी वाढवण्यासाठी त्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि शाळेचा गुणवत्ता टिकवायची म्हटल्यावर वेगवेगळे उपक्रम हे शाळेमध्ये राबवले गेले पाहिजे. ते राबवले की शाळेचा सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा आणि गुणात्मक जो दर्जा आहे तो वाढला पाहिजे. जसं मी चौथीची स्कॉलरशिप ही 5वीला गेली आणि म्हणून मग आपल्या मुलांना 5वीच्या स्कॉलरशिपचं 80% तयारी करून घेण्यासाठी प्री स्कॉलरशिप चौथीची पूर्ण संस्थेमध्ये मराठी माध्यमाची आणि इंग्रजी माध्यमाची ही प्री स्कॉलरशिपची परीक्षा सुरू ठेवलेली आहे आणि गेल्या 6-7 वर्ष ती व्यवस्थित चालू आहे. अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची आणि शाळेची गुणवत्ता वाढते. असे उपक्रम सतत शाळेमध्ये घेतले गेले पाहिजे आणि आलेल्या मुख्याध्यापिका आता नक्कीच चांगले उपक्रम घेतील आणि शाळेची घडी आहे त्यापेक्षा ती बसलेली आहे त्यापेक्षा अधिक उंचीवर शाळा नेण्याचं काम त्या नक्की करतील आणि माझे सगळे शिक्षक त्यांना नक्की सहकार्य करतील आणि सगळे पालक पण सहकार्य करतील. माझी विद्यार्थी सहकार्य करतील, त्याच्यात शंकाच नाही. नक्कीच नक्कीच. बाई, आज गप्पा मारून आपल्याशी गप्पा मारून खूप खूप छान वाटलं. खूप आनंद मिळाला आणि खूप शिकायला मिळालं. मगाशी बाई बोलताना एक म्हणाल्या की मी जेव्हा समाजाकडे, माझी विद्यार्थ्यांकडे, माझी पालकांकडे मागितलं तेव्हा भरभरून मिळालं. मला इथे एक छोटीशी गोष्ट एक वेगळीच थोडीशी सांगावीशी वाटते की मला असं वाटतं की शाळा माऊलीनं किंवा मुख्याध्यापकांनी किंवा त्यांनी मागितल्यानंतर समाजानं पुढे येण्यापेक्षा मगाशी सुद्धा मी बोलता बोलता बोललो की आपणहून स्वतःहून मला वाटतं आपण शाळेकडे जायला पाहिजे, आपल्या माऊलीकडे त्या आईच्या कुशीत जायला पाहिजे आणि तुला काय बाबा शाळेला काय कमी आहे स्वतःहून आपण विचारलं पाहिजे की काय काय लागणार आहे शाळेला, मी काय माझं योगदान देऊ शकतो, मी काय करू शकतो. हे आपण कारण आपल्याला शाळेनं घडवलेलं आहे, हे कधी विसरून चालणार नाही. आणि मला खूप गमतीशीर वेगळं वाटतं बाई की आपल्या सगळ्यांचंच ना शाळेशी एक खूप वेगळंच नातं असतं. म्हणजे आपण आधी छोट्या शिशु शाळे गटामध्ये असतो, मग शाळेत असतो, मग कॉलेजमध्ये जातो. कॉलेजशी एवढा बॉन्ड कधीच जुळत नाही जेवढा शाळेशी आपला प्रत्येकाचा बॉन्ड जुळतो, ती नाळ जुळते. मला शाळा ही आईसारखी वाटते नेहमी आणि कॉलेज हे मैत्रिणीसारखं वाटतं. ते गंमत जोकचं पार्ट. पण कॉलेजमध्ये पण खूप भारी भारी गोष्टी शिकायला मिळतात, म्हणजे खूपच भारी भारी गोष्टी शिकायला मिळतात. पण खूप मजा आली बाई, खूप मस्त, खूप खूप शिकायला मिळालं. आमचा हा वलयांकीचा पहिलाच पॉडकास्ट आहे आणि आमचं खूप मोठं भाग्य आहे की तुमच्यासारखी एवढी थोर व्यक्तिमत्व, आदरणीय व्यक्तिमत्व आज वलयांकितला लाभलं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि मला प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की नवीन मराठी शाळेच्या आमच्या या मुख्याध्यापिका बाई, अशा मुख्याध्यापिका जर प्रत्येक शाळेला मिळाल्या ना तर मला असं वाटतं की तो वैभवशाली काळ, ते गौरवशाली ते दिवस ते पुन्हा सगळ्या मराठी शाळांमधनं येतील आणि अख्खा महाराष्ट्र ही पटसंख्या अमुक तुम्ही हे सगळं कळून पडेल आणि पुन्हा ते सगळं एक वैभव मला ते दिसतंय. कारण आज हा एपिसोड पाहिल्यानंतर, हे पॉडकास्ट पाहिल्यानंतर यातून सगळेच जण हे सगळे जे गुण आहेत, ही वैशिष्ट्य आहेत ते टिपतील. आपण हे करूया किंवा त्याच्यातनं त्यांना त्यांच्या काहीतरी संकल्पना सुचतील, प्रेरणा मिळेल आणि आपण काहीतरी एक छान करूया. नक्कीच ह्याच्यातून एक खूप नवी प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि मला नेहमी वाटतं की जसं मातृदेवो भव असं आपण म्हणतो, आई ही आपली पहिली गुरु असते, तशी शाळा ही आपली आईच आहे. आणि आज मला त्यानिमित्तानं एक आईवरची कविता, जी शाळेला सुद्धा
शाळा मातेला शाळा मौलीला लागू पडेल, ही खरं तर मी माझ्या आईसाठी लिहिली होती. तर त्या ओळी अशा आहेत की हे जगडंबर अवनी अंबर मी जीवनभर तिच्यामुळे. आज आपण जे काय आहोत सगळे ते आपल्या आईमुळे आणि शाळा माऊलीमुळे, या सर्व गुरुजनांमुळे, शिक्षकांमुळेच आज आपण आहोत. तर मी जीवनभर तिच्यामुळे, बीजास अंकुर पिलास पाखर फुलात साखर तिच्यामुळे. आज आपण आत्ता जो काही पॉडकास्ट अख्खा ऐकला, मला वाटतं हे सगळे शब्द आहेत ना, ते सगळे बाईंना लागू पडतात की बीजास अंकुर पिलास पाखर फुलात साखर तिच्यामुळे. तुमच्यामुळे बाई हे सगळं मिळालंय. होईन नृपती होईल कीर्ती सर्वच अंती तिच्यामुळे. असे घडू की जगी आवडू बाळ कडू हे तिच्यामुळे. असे घडू की जगी आवडू बाळ कडू हे तिच्यामुळे. आणि शेवटच्या ओळी अशा आहेत की घरास घरपण घरात सरपण घर मंदिर पण तिच्यामुळे. हे जगडंबर अवनी अंबर मी जीवनभर तिच्यामुळे. आणि आपण सगळे तिच्यामुळे, म्हणजे आईमुळे, शाळा माऊलीमुळे, या सगळ्या गुरुजनांमुळे. त्यामुळे आपण आपल्या गुरुजनांना, आपल्या शाळेला कधीही विसरायचं नाही. हे आज मला या निमित्तानं सगळ्या मित्रांना, सगळ्या वलयांकितच्या परिवाराला सांगावंसं वाटतंय. आणि आजच्या या पॉडकास्टच्या आता शेवटच्या सेगमेंटकडे बाई आपण येणार आहोत. हा सेगमेंट आहे वलयांकित संकल्प. या सेगमेंटमध्ये तुम्ही मनात एक संकल्प धरायचा आहे. म्हणजे काही, म्हणजे कदाचित एखादी गोष्ट जी तुमची करायची राहून गेली असेल, किंवा आत्ता या क्षणी असं वाटतंय की इथून पुढे मला हे करावं असं वाटतंय, आणि तो संकल्प धरायचा आहे. मी तुम्हाला असं म्हणणं हे खरं तर, पण तरी नाही का, ह्या सगळ्या कार्याच्या व्यापामुळे, आधीच्या परिस्थितीमुळे असेल म्हणा, आपलं काहीतरी कधी ना कधीतरी काहीतरी राहून जातं. बासरी वाजवायची जो शिकायचं राहिलंय, तबला वाजवायचं, नृत्य करायचं शिकायचं राहिलंय, किंवा कुठं फिरायचं राहून गेलंय, फोटोग्राफीची आवड आहे, काही जे काही तुमच्या मनात जे असेल ना, तर तो वलयांकित संकल्प हा असा आपला सेगमेंट आहे. तो संकल्प मनात धरायचा आहे आणि तो डायरीमध्ये तुम्ही लिहायचा. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तो संकल्प आज वाचून दाखवायचा आहे. आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही संकल्प तो धरणार म्हणजे हाती घ्याल ते तडीच न्यालच आहे. तर बाई, आज या पॉडकास्टच्या निमित्तानं वलयांकित संकल्प तुमच्या मनातला जो आहे तो या डायरीमध्ये लिहा प्लीज, अशी विनंती आहे. आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना तो संकल्प वाचून दाखवायचा आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, एकदम मस्त, मजा आली. अशी मुलाखत आजपर्यंत कोणी घेतली नव्हती. काय सांगताय? आणि मी पहिल्यांदाच घेतली. तुम्ही पहिल्यांदा घेतली, मी पण पहिल्यांदा दिली. मी खूप पूर्वी ना आकाशवाणीवरती ना युववाणी वगैरे असायचा, त्यामध्ये पत्की काकांची, पत्की सरांची मुलाखत एकदा घेतली होती, आणि सुधीर मोघे सरांची. पण त्यानंतर मी मुलाखत अशी आणि हो, पण मला खरंच दडपण नाही, कारण माहित नाही, तुमच्याकडे पाहिल्यावरती आदरयुक्त दरारा हा वाटतो, पण तो एका क्षणभराचा आहे. तुम्ही इतक्या प्रेमळात बाई, त्यामुळे ते दडपणच नाही आज माझ्या मनामध्ये होतं. त्यामुळे पण तुम्हाला मजा आली ना? मजा आली, म्हणून म्हणलं इतक्या वर्षात नाही कोणी मुलाखत घेतली. मुलाखत अशी नाही, पण जेव्हा गीत रामायण केलं ना, तेव्हा ते संपल्यानंतर वेगवेगळ्या चॅनलवर ते लाईव्ह दाखवत होते. तर लाईव्ह दाखवल्यानंतर आमच्या ज्या प्रतिक्रिया घेतल्या, तेव्हा त्या प्रतिक्रियांमध्ये बोललो होतो. त्याच्यानंतर एकूण जीवन प्रवास किंवा कार्याचा असं त्याच्यानंतर आजच. नमस्कार. आज 10 जुलै 2025 गुरुपौर्णिमेनिमित्त वलयांकित चॅनेलच्या माध्यमातून माझी मुलाखत मुळगुंद यांनी घेतली. त्यात मला माझ्या मनातील सर्व गोष्टी मनमोकळेपणाने सांगता आल्या. त्यांच्या या पहिल्या एपिसोडच्या पहिल्या भागाला माझ्यापासून सुरुवात झाली, यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद देते. इथून पुढचे एपिसोड पण खूप जोरदार होतील, यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि आभार मानते. माझ्या मनातील सेवानिवृत्तीनंतरचे जे संकल्प आहेत ते संकल्प मी वाचून दाखवते. सेवानिवृत्तीनंतर आता भरपूर मोकळा वेळ मिळणार आहे. त्या वेळेचा सदुपयोग करून मी काही समाजासाठी काही गोष्टी करणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या योगदानासाठी
शाळेसाठी जे जे मला करता येईल ते नक्की करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अशा खूप काही गोष्टी आहेत की ज्या राहून गेल्यात आणि त्या करण्याची संधी मला आता मिळणार आहे. मग ती सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, त्या करण्याचा मी नक्की आता प्रयत्न करणार आहे. आणि जेणेकरून समाजासाठी मी काहीतरी देणं लागते आणि ते देण्याचा मी प्रयत्न करेन. त्यातून आपल्या भावी विद्यार्थ्यांना किंवा भावी पिढीला त्याचा नक्की उपयोग होईल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद बाई, खूप धन्यवाद. धन्यवाद. बाई, वलयांकितमध्ये आज तुम्ही आलात. आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हाला खूप 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 मनापासून धन्यवाद. आणि वलयांकितच्या संपूर्ण टीमतर्फे एक छोटीशी प्रेमाची भेट आपल्याला द्यायची आहे. हे श्री स्वामी समर्थांवरची एक अप्रतिम कादंबरी आहे, हिरण्यगर्भ नावाची. सखाराम आठवले म्हणून लेखक आहेत याचं. खूप अप्रतिम कादंबरी आहे. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्ही स्वामी भक्त आहात आणि अध्यात्माची प्रचंड गोडी आहे तुम्हाला. आमच्याकडनं एक छोटीशी प्रेमाची भेट प्लीज स्वीकार करा.